नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर जे काही आजपर्यंत तुम्हाला जमीन महसूल सुधारणा या टॉपिकवर आयोगाने जेवढे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण इथं काय करणार आहोत तर स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत। आता मुळातच काय तर हा जो काही टॉपिक आहे तो पूर्णपणे अभ्यासणार आहोत। आधी जो काही भाग आहे जसं की कायमधारा पद्धत आहे, मग ती नेमकी का सुरू करण्यात आली होती, त्यात काय दोष होते, कोणी लागू केली, कोणत्या भागात लागू केले, हे त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि त्यावर आयोगाने विचारले जे काही प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत। अशा पद्धतीने हे लेक्चर जे आहे ते आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। येणाऱ्या पूर्व परीक्षांमध्ये तुम्हाला नक्कीच या लेक्चरचा जो काही फायदा आहे तो त्या ठिकाणी होणार आहे, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक डिटेल एनालिसिस जे आहे ते प्रत्येक प्रश्नाचे या ठिकाणी करणार आहोत। त्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। आता ज्या विद्यार्थ्यांना आपल्या राज्यसेवेच्या या नवीन बॅच बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी लक्षात घ्या, राज्यसेवा विजय भव नावाची बॅच आपण सुरू केली, त्यामध्ये फक्त 500 रुपये या बॅचची फीस असणार आहे आणि बॅचमध्ये तुम्हाला जो काही रिव्हिजनचा भाग आहे म्हणजे राज्यसेवा परीक्षेसाठी एक बूस्टर डोस म्हणून ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी फायदेशीर असणार आहे। कालावधी आहे 1 महिना, लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। पुढे जाऊया, ठीक आहे। आता पहिलाच प्रश्न आपल्या समोर काय आहे बघा, तर कायमधारा पद्धतीविषयी प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। कोणता? कायमधारा पद्धत। कायमधारा पद्धतीची कोणती 2 प्रमुख वैशिष्ट्ये होती असं विचारलं होतं, ठीक आहे। कोणती पद्धत आहे? कायमधारा पद्धत आहे। मात्र ही कायमधारा पद्धत अभ्यासनापूर्वी नेमकी या ब्रिटिशांना भारतामध्ये महसूल गोळा करण्याची गरज का पडली, किंवा हे ब्रिटिश भारतामध्ये येण्याआधी नेमकी भारतामध्ये परिस्थिती कशा पद्धतीची होती याचा आपण सुरुवातीला थोडीशी जी काही पार्श्वभूमी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। बघा, आता जी काही जमीन महसूल सुधारणा पद्धत आहे, यस लक्षात घ्या, ब्रिटिशांची काय आहे? जमीन महसूल सुधारणा पद्धत। हा जो काही तुमचा घटक आहे तो आपण या ठिकाणी पूर्णपणे डिस्कस करणार आहोत, लक्षात घ्या। आता यामध्ये बघा काय झालं होतं, ब्रिटिश येण्यापूर्वी ब्रिटिश येण्यापूर्वी तर परिस्थिती नेमकी काय होती, ब्रिटिश येण्यापूर्वीची जी काही परिस्थिती आहे। आता ब्रिटिश येण्यापूर्वी जर आपण बघितलं इथलं जे काही ग्रामजीवन आहे ते ग्रामजीवन कसं होतं तर स्वयंपूर्ण होतं, लक्षात घ्या। कसं होतं? स्वयंपूर्ण असं ग्रामजीवन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। का स्वयंपूर्ण होतं? कारण की या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या काही वस्तूचं उत्पादन व्हायचं, एखाद्याकडे समजा ज्वारी जास्त झाली, एखाद्याकडे जर गहू जास्त झाले तर अशा वेळी काय केलं जायचं, त्याची ज्वारी याला दिली जायची आणि याचा गहू त्याला दिला जायचं। मग अशा पद्धतीनं हे जी काही वस्तू विनिमयाची पद्धत आहे ती ग्रामीण भागामध्ये होती आणि सगळं काही तिथल्या तिथं भागायचं। हे ब्रिटिश येण्याआधी इथली परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते। आणि शेतजमीन जी आहे, काय म्हणतो मी तर शेतजमीन जी आहे ती ना राजाच्या मालकीची होती, ना कोणत्या वतनदाराच्या मालकीची होती, ना जमीनदाराच्या मालकीची होती, ना गावातील लोकांच्या मालकीची होती। जमीन काय होती? गावाच्या मालकीची होती, लक्षात घ्या। ब्रिटिश येण्यापूर्वी काय परिस्थिती होती? जमीन जी आहे इथली ती गावाच्या मालकीची होती। कोणाच्या? गावाच्या मालकीची आपल्याला ते सांगता येते। गावाच्या मालकीची ही काय होती तर जमीन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते। मग ही जमीन गावाच्या मालकीची होती, ना याच्यावर राज्याचा त्या ठिकाणी अधिकार होता ना लोकांचा अधिकार होता, संपूर्ण गावाचा त्या ठिकाणी अधिकार आपल्याला पाहायला मिळतो। आणि गाव हा काय होता तर प्रमुख महसुलाचा घटक होता। म्हणजे काय केलं जायचं, संपूर्ण गावावर महसूल जो आहे तो आकारला जायचा, महसूल गोळा केला जायचा, लक्षात घ्या। महसूल जो आहे तो गावावर आकारला जायचा। कशावर? गावावर त्या ठिकाणी आकारला जायचा। मग आता हा जो काही महसूल आहे, ठीक आहे, हा जो काही महसूल आहे, मग या महसुलामध्ये आता ब्रिटिश भारतात आल्यानंतर इकडे सगळा खेळ झाला, लक्षात घ्या। कारण की ब्रिटिश येण्याआधी बघा एखाद्या जर वर्षी पाऊस पडला नाही, ठीक आहे, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही किंवा मुसळधार त्या ठिकाणी पाऊस झाला, रोगराई त्या ठिकाणी आलेली आहे किंवा एखाद्या वेळेस उत्पादन चांगलं झालं नसेल तर अशा वेळी काय केलं जायचं, जितकं उत्पादन व्हायचं तेवढ्याच उत्पन्नावर हा महसूल जो आहे तो राजा गोळा करायचा किंवा आकारला जायचा हा महसूल। त्याचप्रमाणे बघा एखाद्या वेळेस खूपच वाईट परिस्थिती असेल तर अशा वेळी काय केलं जायचं तर त्या राजाकडून तो महसूल माफ सुद्धा केला जायचा। मात्र ज्या वेळेस ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, इथे त्यांची काही जमीन महसूल सुधारण्याच्या पद्धती राबवलेल्या होत्या, त्या पद्धतीमध्ये असं नव्हतं, ठीक आहे। तुमच्याकडे रोगराई येऊ, तुमच्याकडे त्या ठिकाणी पिको न पिको जो काही ठराविक ठरलेला दर आहे तो तुम्हाला द्यावाच लागायचा। मग परिणामी शेतकऱ्यांवर काय वेळ आली होती,
आपल्या जमिनी गहाण ठेवायला लागायच्या, आपल्या जमिनी विकाव्या लागायच्या आणि स्वतःच्याच जमिनीमध्ये शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ जी आहे ती ब्रिटिश भारतात येण्यामुळे झाली होती. मात्र ब्रिटिश भारतात येण्याआधी काय परिस्थिती होती? ग्रामजीवन स्वयंपूर्ण होती, जमीन गावाच्या मालकीची असायची, त्यावर राजाचा वगैरे अधिकार नव्हता किंवा इतर जमीनदारांचा अधिकार नव्हता. त्याचप्रमाणे महसूल जो आहे तो गावावर आकारला जात होता आणि त्या महसूल वसुलीची सक्ती सुद्धा केली जात नव्हती किंवा त्या शेतकऱ्यांचा छळ सुद्धा केला जात नव्हता. जेवढं पिकलं त्यावर त्याच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जो काही महसूल आहे तो द्यावा लागायचा. मात्र ब्रिटिश आल्यानंतर कितीही पिको तेवढंच द्यावं लागायचं किंवा एखाद्या वेळेस पिकलं नाही तरी सुद्धा जमीन विकून ती भरती करावी लागायची. मात्र आधीच्या काळामध्ये असं होतं का? तर नाही. ठीक आहे, परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती ब्रिटिश भारतात येण्याआधी. ब्रिटिश भारतात आल्यानंतर मात्र सगळं काय झालेलं आहे? पूर्णपणे बदललेलं आहे. कारण की ठराविक दराने त्यांना महसूल गोळा करावा लागायचा, एक तारीख दिली जायची, त्या तारखेमध्ये तो महसूल त्या ठिकाणी गोळा करून द्यावा लागायचा. तर हे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मग आता ही जी काही जमीन सुधारणा पद्धती आहेत कोणाच्या? ब्रिटिशांच्या, त्याविषयी आपण त्या ठिकाणी बघूयात. आता सगळ्यात आधी जर आपण बघितलं तर एक अलाहाबादचा तह आहे बघा. कोणता? अलाहाबादचा तह आहे. हा अलाहाबादचा तह महत्वाचा आहे. कधी झाला? 1765 मध्ये हा अलाहाबादचा तह झाला होता. ठीक आहे, मुघल बादशाह आणि रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांमध्ये काय झाला होता? हा अलाहाबादचा तह झाला होता. या अलाहाबादच्या तहाआधी काय झालं होतं? तर बघा 1757 ला प्लासीचं युद्ध झालं होतं, 1764 ला बक्सारची लढाई झाली होती आणि त्यानंतर या दोन्ही युद्धामध्ये बंगालचा नवाब असेल किंवा मुघल बादशाह असेल या सगळ्यांचा काय झाला होता? तर पराभव झाला होता. दुसऱ्या युद्धामध्ये मुघल बादशाहचा पराभव झाला होता. मग आता त्या बक्सारच्या युद्धानंतर मात्र या ब्रिटिशांनी काय केलं होतं? तर एक अलाहाबादचा तह केला होता आणि या अलाहाबादच्या तहानुसार या ब्रिटिशांना बंगालच्या दिवाणीचे जे काही अधिकार आहेत, ठीक आहे, बंगालचे काही दिवाणी अधिकार आहेत ते ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले होते. ठीक आहे, 1765 नुसार काय झालं होतं? दिवाणी अधिकार जे आहेत कोणाला मिळालेले आहेत? ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले आहेत. ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ते ईस्ट इंडिया कंपनीला हे अधिकार जे आहेत ते मिळाले आहेत. मग दिवाणी अधिकार म्हणजेच काय? तर इथले महसूल गोळा करण्याचे अधिकार. कसले? महसूल गोळा करण्याचे जे काही अधिकार आहेत ते कोणाला मिळालेले आहेत? तर या ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले आहेत. मग त्यानुसार हे महसूल इथला गोळा करण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं होतं? 2 भारतीय व्यक्तीची नेमणूक केली होती बघा. ठीक आहे, 2 भारतीय व्यक्तीची नेमणूक केलेली होती. ते 2 भारतीय व्यक्ती कोण होते? तर बघा मोहम्मद रेजा खान. ठीक आहे, रेजा खान एक नावाचा व्यक्ती होता. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सीताब राय नावाचा एक व्यक्ती होता. ठीक आहे, या दोघांची काय करण्यात आली होती? तर उपदिवाण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यस, एकाला निजामती अधिकार देण्यात आले होते आणि एकाला त्या ठिकाणी दिवाणी अधिकार जे आहेत, महसूल गोळा करण्याचे अधिकार जे आहेत ते देण्यात आले होते. आणि अशा पद्धतीने रॉबर्ट क्लाइव्हने इथं काय केलं होतं? दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केली होती. कारण की संपूर्ण जे काही नियंत्रण आहे ती कोणाच्या हातात होतं? तर ब्रिटिशांच्या हातामध्ये होतं. मात्र ॲक्च्युअल तिथं जर फील्ड लेवलला जर आपण बघितलं काम कोण करत होतं? भारतीय व्यक्ती काम करत होते. म्हणजे भारतीय सुद्धा होते आणि ब्रिटिश सुद्धा होते. त्यामुळे कशी होती? दुहेरी शासन व्यवस्था होती. दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती या रॉबर्ट क्लाइव्हने निर्माण केली होती. लक्षात घ्या, कोणती? दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती या रॉबर्ट क्लाइव्हनं त्या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला सांगता येते. मात्र हे जे काही उपदिवाण होते हे काय करू लागले होते? भ्रष्टाचार करू लागलेले होते. ठीक आहे, हे जे काही 2 व्यक्ती इथं नेमले ते काय करू लागले होते? भ्रष्टाचार करू लागले होते. त्यामुळे ही जी काही दुहेरी शासन व्यवस्था होती ती भ्रष्ट जी आहे ती ठरलेली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये बसलेले जे काही तिथलं संचालक मंडळ वगैरे आहे किंवा तिथले जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर वगैरे आहे त्यांनी काय करायला सुरुवात केली होती? या पद्धतीवर टीका करायला सुरुवात केली होती दुहेरी शासन व्यवस्थेवर. आणि पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस वॉरन हेस्टिंग आलेला होता बघा. ठीक आहे, 1772 ला जर आपण बघितलं कोण आला होता? वॉरन हेस्टिंग त्या ठिकाणी आला होता. आणि वॉरन हेस्टिंगनं आल्या काय केलं होतं? ही दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती बंद करून टाकलेली होती. आणि मग त्यानं काय केलं होतं? तर स्वतःच्या इथे एक नवीन जी काही पद्धती आहेत त्या सुरू केलेल्या होत्या. ठीक आहे, स्वतःच्या त्यानं काय केल्या होत्या? नवीन पद्धती सुरू केल्या होत्या. त्या कोणत्या पद्धती होत्या त्या आपण या ठिकाणी पाहूया. ठीक आहे, महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये तुम्हाला हा जो काही भाग आहे याशी संबंधित सुद्धा प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा भाग या ठिकाणी आपण एकदम डिटेलमध्ये या बाबी अभ्यासणार आहोत. आता हा जो काही वॉरन हेस्टिंग आहे, कोण? हा जो काही वॉरन हेस्टिंग आहे, मग या वॉरन हेस्टिंगनं काय केलेलं आहे बघा? दुहेरी शासन व्यवस्था त्यानं बंद केली. दुहेरी शासन व्यवस्था बंद करून त्यानं इथं कोणती नवीन पद्धत सुरू केली होती? पंचवार्षिक पद्धत सुरू केलेली आहे. कोणती?
पंचवार्षिक पद्धत जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आपल्याला सांगता येते। आता हे पंचवार्षिक पद्धतीमध्ये काय होतं तर बघा 5 वर्षासाठी, किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी महसूल गोळा करण्याचे, कशाचे, महसूल गोळा करण्याचे काय तर ठेके दिले जाणार होते। काय केले जाणार होते, ठेके दिले जाणार होते। मग त्यासाठी जर आपण बघितलं हे जी काही पद्धत आहे म्हणजे हे जे काही ठेके आहेत ते कोणाला दिले जाणार होते, ठेकेदारांना। मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन काय करण्यात आलं होतं तर तिथे लिलाव करण्यात आलेला होता। तिथे काय करण्यात आलं होतं, लिलाव करण्यात आलेला होता। आता लिलाव जर आपण बघितलं तर लिलाव काय होता बघा, आता एखादा जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या ठेकेदारांना काय करण्यात आलं होतं, एकत्र त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि तिथं ही जी काही लिलावाची पद्धत जी आहे ती ठेवण्यात आलेली होती। म्हणजेच काय होतं याच्यामध्ये तर दर 5 वर्षासाठी ठराविक जो काही भाग आहे तो लिलावाद्वारे त्या ठेकेदाराला दिला जायचा आणि तो ठेकेदार काय करायचा तर 5 वर्षासाठी तो महसूल जो आहे तो गोळा करायचा, त्याचे अधिकार त्या ठेकेदाराला दिले जायचे। मग आता या पद्धतीमध्ये बघा जो जास्त बोली लावेल, ठीक आहे, जो ठेकेदार जास्त बोली लावेल त्याला काय केले जायचे तर हे ठेके दिले जायचे। किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी। आणि या 5 वर्षासाठी जे काही महसुलाचा दर होता तो सुद्धा कसा असणार होता, सारखा असणार होता। ठीक आहे, तर याला काय म्हटलं गेलेलं आहे, पंचवार्षिक पद्धत। 5 वर्षासाठी महसूल गोळा करण्याचे ठेके ठेकेदारांना दिले जात होते। त्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व ठेकेदारांना एकत्र केलं जायचं आणि तिथं त्या भागाचा लिलाव व्हायचा, जिथून महसूल गोळा करायचा त्या भागाचा लिलाव व्हायचा आणि जो जास्त बोली लावेल त्याला ते ठेके दिले जायचे। म्हणून याला काय म्हटलं जातं बघा, याच पंचवार्षिक पद्धतीला लिलाव पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि तिलाच बोली पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं। पंचवार्षिक पद्धतीलाच लिलाव पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि बोली पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं। तर ही बाब सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे। मग आता हे जे काही इथं ठेकेदार नेमलेत महसूल गोळा करण्यासाठी, मग ते सुद्धा काय करू लागले होते, भ्रष्टाचार करू लागलेले होते। त्यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये घट कुठतरी होताना आपल्याला दिसून येतो। त्यामुळे या वॉरन हेस्टिंगने काय केलं होतं तर ही पंचवार्षिक पद्धत बंद करून पुढे त्याने काय केली होती, वार्षिक पद्धत सुरू केलेली होती। कोणती, वार्षिक पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी सुरू केली होती। मात्र या पद्धतीमध्ये काय होतं, फक्त कालावधीमध्ये बदल झाला होता। ही 5 वर्षावरून हे जे काही ठेके आहेत ते 1 वर्षासाठी देण्यात येऊ लागलेले होते। किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी देण्यात येऊ लागलेले होते, लक्षात घ्या। त्यामुळे ही पद्धत सुद्धा भ्रष्ट ठरली होती। त्यामुळे ही पद्धत सुद्धा पुढे जाऊन बंद करण्यात आलेली होती। आणि वॉरन हेस्टिंगने काय केलं होतं, हे जे काही 2 इतर व्यक्ती होते, कोणते, मोहम्मद रेझा खान आणि सिताब राय, यांना काढून टाकण्यात आलं होतं आणि यांच्या जागी आता महसूल गोळा करण्याची काही किंवा याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करण्यात आलं होतं, कलेक्टरचे पद निर्माण केलेलं होतं। ते सुद्धा कोणी केलं होतं, वॉरन हेस्टिंगने कलेक्टर हे पद जे आहे ते निर्माण केलेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते। पंचवार्षिक पद्धत, त्याचप्रमाणे हिला लिलाव पद्धत, बोली पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं। पुढे जाऊन त्यानं काय केलं होतं, वार्षिक पद्धत सुरू केली होती। मात्र यामध्ये सुद्धा काय होते तर यामध्ये सुद्धा दोष होते, लक्षात घ्या। म्हणून काय करण्यात आलं होतं, पुढच्या काळामध्ये जाऊन कायमधारा पद्धत जी आहे ती आलेली होती। ठीक आहे, एक पार्श्वभूमी आपण अभ्यासले मित्रांनो, लक्षात घ्या। कायमधारा पद्धतीच्या आधी नेमकी काय पार्श्वभूमी होती ती तुम्हाला कळाली असेल आता। ठीक आहे, बघा अलाहाबादचा तह झाला होता 1765 मध्ये वॉरन हेस्टिंग आणि मुघल बादशाह याच्यामध्ये। त्यानुसार जर आपण बघितलं बंगालचे जे काही दिवाणी अधिकार आहेत ते ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले होते। त्यानुसार इथला महसूल गोळा करण्यासाठी त्यांनी सिताब राय किंवा एक जे काही उपदिवाण नावाचं पद निर्माण केलेलं होतं। मोहम्मद रेझा खान आणि सिताब राय यांना त्या ठिकाणी निजामती आणि हे दिवाणी अधिकार दिलेले होते आणि अशा पद्धतीने त्यांना दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केली होती। मात्र हे जे काही 2 इथले भारतीय व्यक्ती होते ते सुद्धा भ्रष्टाचार करायचे। त्यामुळे ही दुहेरी शासन व्यवस्था कशी ठरली होती, भ्रष्ट ठरली होती। त्यामुळे डायरेक्टर मंडळाने काय केलं, त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली होती। आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस हा वॉरन हेस्टिंग भारतात आला आणि त्यानं आलेल्या काय केलं, दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली आणि स्वतःची पंचवार्षिक योजना जी आहे ती इथं सुरू केली होती। मात्र ही सुद्धा योजना काय ठरलेली आहे तर भ्रष्ट ठरलेली आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, ही सुद्धा योजना काय ठरली होती, भ्रष्ट ठरली होती। मग ही योजना भ्रष्ट ठरल्यानंतर मग इथं काय झालेलं आहे, कायमधारा पद्धत सुरू करण्यात आलेली आहे। कोणती, कायमधारा पद्धत, लक्षात घ्या। कोणती, कायमधारा पद्धत जी आहे ती इथं सुरू करण्यात आलेली होती, लक्षात घ्या। मग कायमधारा पद्धत सुरू करणारा कोण होता तर कॉर्नवालिस होता, लक्षात घ्या। कॉर्नवालिसनं काय केलं होतं तर ही कायमधारा पद्धत जी आहे ती भारतामध्ये सुरू केली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते। मग आता ही कायमधारा पद्धत नेमकी कशा पद्धतीने सुरू झाली हे सुद्धा अभ्यासणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण की दुहेरी शासन व्यवस्था भ्रष्ट ठरलेली होती। पंचवार्षिक योजना पंचवार्षिक जी काही पद्धत आहे ती सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्ट ठरलेली होती। मग आता त्यानंतर जर आपण बघितलं तर 1786 ला वगैरे काय झालं होतं तर हा जो काही कॉर्नवालिस आहे तो भारतात आलेला होता। ठीक आहे, बघा लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे। तो भारतात आल्यानंतर त्यानं काय केलं आहे तर जे काही महसूल बोर्ड आहे
ठीक आहे, जे काही महसूल बोर्ड आहे किंवा महसूल विभाग आहे त्या महसूल विभागाची त्याने पुनर्रचना केलेली आहे. आल्या त्याने काय काम केलं, महसूल विभागाची पुनर्रचना केली होती आणि कलेक्टरचं जे काही काम आहे त्या कलेक्टरच्या कामावर नियंत्रण त्यानं प्रस्थापित केलं होतं. कलेक्टर हे पद कोणी निर्माण केलं होतं, वॉरन हेस्टिंगनं निर्माण केलं होतं आणि त्या कलेक्टर या पदावर मग नियंत्रण कोणी प्रस्थापित केलेलं आहे तर कॉर्नवॉलिसनं केलेलं आहे. ठीक आहे, जे काही कलेक्टर होते त्या कलेक्टरच्या कामावर यानं नियंत्रण प्रस्थापित केलं आणि त्या कलेक्टरला, ठीक आहे लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे, जे काही कलेक्टर होते त्या कलेक्टरना काय करण्यात आलं होतं तर एक अहवाल जो आहे तो द्यायला सांगितला होता. काय करण्यात आलं होतं, अहवाल जो आहे तो गोळा करून, जी काही माहिती आहे ती गोळा करून एक अहवाल जो आहे तो द्यायला सांगण्यात आला होता. मग या कलेक्टरना काय करायचं होतं, प्रत्येक गावामध्ये जाऊन भेटी द्यायच्या होत्या. मग त्यानुसार जमीन महसूल जो आहे, जमीन महसूल कोणासोबत त्या ठिकाणी निश्चित करावा, जमीन महसुलाचे दर काय असले पाहिजेत किंवा यावर नियंत्रण कोणाचं असलं पाहिजे, या सगळे जे काही बाबी आहेत या बाबीचा त्यांनी अभ्यास केला, गावोगावी भेटी दिल्या आणि त्यानुसार या कलेक्टर्सनी एक जो काही अहवाल आहे तो सादर केला आणि या अहवालाचा जो काही अभ्यास आहे, ठीक आहे काय म्हणतो मी, या अहवालाचा जो काही अभ्यास आहे तो त्या ठिकाणी कोणी केलेला होता. तर ही बाब त्या ठिकाणी महत्त्वाची आहे कारण की यावर आपल्याला काय केलं जातं, बऱ्याचदा जो काही प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, बऱ्याचदा काय केलं जातं आपल्याला या भागावर प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. आता एक बोर्ड ऑफ, जर आपण बघितलं बोर्ड ऑफ कंट्रोल जे होतं त्याचा अध्यक्ष होतं बघा कोण, सर जॉन शोर. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. बोर्ड ऑफ कंट्रोलचा काय होता, अध्यक्ष होता, त्याचं नाव काय आहे, सर जॉन शोर. ठीक आहे, सर जॉन शोर हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. पुढे जाऊन हा व्हाईसरॉय सुद्धा त्या ठिकाणी गव्हर्नर झाला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, सर जॉन शोर. मग या सर जॉन शोरनं काय केलं होतं, या अहवालाचा अभ्यास केला आणि या अहवालाचा अभ्यास करून त्यानं काय केलं होतं, 10 वर्षासाठी एक पद्धत जी आहे, किती वर्षासाठी, 10 वर्षासाठी त्यानं एक पद्धत जी आहे ती या ठिकाणी सुचवलेली होती की काय करा तुम्ही 10 वर्षासाठी ते एक महसूल गोळा करण्याची पद्धत जी आहे ती आपण लागू करूयात. मग त्याला नाव काय देण्यात आलं होतं, दशवार्षिक पद्धत. काय नाव देण्यात आलं होतं, दशवार्षिक पद्धत जी आहे, दशवार्षिक पद्धत जी आहे ते नाव जे आहे त्या पद्धतीला देण्यात आलं, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता ही जी काही दशवार्षिक पद्धत होती ही किती वर्षासाठी होती, 10 वर्षासाठी ही पद्धत जी आहे ती सुरुवातीला या सर जॉन शोरनं सांगितलेलं होतं. मात्र ही पद्धत जर आपण बघितलं तर कधी 1790 मध्ये ही पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र ही पद्धत लागू केल्यानंतर पुढे जाऊन काय झालं होतं तर ही पद्धत जी आहे ती कायमस्वरूपी व्हावी, काय ही पद्धत जी आहे ती कायमस्वरूपी लागू व्हावी यासाठी प्रयत्न करायला कोणी सुरुवात केली होती, ही पद्धत कायमस्वरूपी लागू व्हावी यासाठी प्रयत्न कोणी केले होते मित्रांनो, तर ते कॉर्नवॉलिसनं केलेले होते. कोणी, कॉर्नवॉलिसनं केलेले होते. मग आता हे ज्या वेळेस त्यानं सांगायला सुरुवात केली होती कॉर्नवॉलिसनं की ही दशवार्षिक पद्धत जी आहे ती आपण काय करूयात, कायमस्वरूपी लागू करूयात. मात्र याला विरोध कोणी केला, सर जॉन शोरने याला विरोध केला होता कारण की ही पद्धत 10 वर्षासाठी चांगली आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. मात्र तरी सुद्धा हा विरोध डावलून या कॉर्नवॉलिसनं काय केलं होतं, जे काही आपलं डायरेक्टर मंडळ आहे इंग्लंडमधलं त्यांना पत्रव्यवहार केला. तिथले जे काही पंतप्रधान होते पिट्स यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला आणि ही जर पद्धत आपण कायमस्वरूपी लागू केली तर यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होईल, कंपनीचं उत्पन्न स्थिर राहील, हे जे काही फायदे आहेत हे फायदे त्यांना सांगितले आणि त्यानुसार त्या डायरेक्टर मंडळानं काय केलं होतं, ही दशवार्षिक पद्धत कायमस्वरूपी लागू व्हावी ही जी काही त्याची मागणी होती ती मान्य केली आणि त्यानुसार 1793 ही जी काही पद्धत आहे ती कायमधारा पद्धत म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. लक्षात घ्या, कधी 1793 कायमधारा पद्धत म्हणून काय झालेली आहे तर पुढे लागू झालेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो परीक्षेवर, ज्यावर तुम्हाला काय केलं जाईल तर प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी यामध्ये विचारले जातील. ठीक आहे, 1793 मध्ये ही कायमस्वरूपी काय करण्यात आली होती, पद्धत लागू करण्यात आली होती. मग या कायमधारा पद्धतीमध्ये नेमकं काय बाबी होत्या, ठीक आहे, ही जी काही कायमधारा पद्धत होती या कायमधारा पद्धतीमध्ये बघा काय करण्यात आलं होतं, जे काही जमीनदार वर्ग होता, कोणता, जमीनदार जो काही वर्ग होता याला काय करण्यात आलं होतं तर जमिनीचे मालक समजण्यात आलं होतं, जमिनीचे मालक समजण्यात आलं होतं. त्याचबरोबर आता ज्या वेळेस वॉरन हेस्टिंगनं काय केलं होतं, पंचवार्षिक पद्धत वगैरे लागू केली होती त्यावेळेस त्यानं जमीनदारांचे जे काही पूर्वपार चालत आलेले जे काही मालकी हक्क आहेत ते मालकी हक्क त्याने रद्द केलेले होते किंवा तुम्ही जमिनीचे मालक असू शकत नाही असं सांगितलं होतं आणि त्या पंचवार्षिक पद्धतीमध्ये जमीनदारांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे हा जमीनदार वर्ग काय झाला होता, ब्रिटिशांप्रती नाराज झाला होता. मग त्यांना खुश करण्यासाठी या कायमधारा पद्धतीमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं, त्यांना महसूल गोळा करण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आले होते आणि जमिनीचे मालक तुम्हीच आहात असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, लक्षात घ्या. मग त्यानुसार
कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार हे काय होते, जमिनीचे मालक होते. आणि या पद्धतीमध्ये बघा जो काही महसूल गोळा करण्याची पद्धत होती ही कशी होती, तर इकडे आहे शासन. ठीक आहे, शासन. त्याचबरोबर जर आपण बघितलं शेतकरी, शासन शेतकरी यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर यांच्यामध्ये कोण होता, तर हा जमीनदार वर्ग होता. ठीक आहे, हा जमीनदार वर्ग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जमीनदार काय करायचे, शेतकऱ्याकडून महसूल गोळा करायचे आणि तो महसूल शासनाला द्यायचे. हे काय झाले होते, सरकारचे एजंट बनलेले होते. यस, जमीनदार काय बनले होते, शेतकऱ्यांचे एजंट ते बनलेले आहेत, लक्षात घ्या. तर ही बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. मग आता कायमधारा पद्धत नेमकी कोणत्या भागात लागू करण्यात आली, इथं खूपदा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, मग आपण बघितलंय कधी 22 मार्च 1793 ही पद्धत जी आहे ती लागू करण्यात आली होती. कोणती, कायमधारा पद्धत 22 मार्च 1793 काय करण्यात आलेली आहे, लागू करण्यात आलेली आहे. जवळपास जर आपण बघितलं किती टक्के भागावर ही पद्धत लागू करण्यात आलेली होती मित्रांनो, तर 19% जे काही भूभाग आहे किंवा क्षेत्र आहे त्या 19% भागावर काय करण्यात आली होती, ही पद्धत लागू करण्यात आली होती. किती टक्के, 19% भागावर ही पद्धत जी आहे ती लागू करण्यात आली होती. मग कोणते कोणते भाग आहेत, तर बघा बंगाल आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं बिहार आहे, ओरिसा आहे. हे जे काही महत्त्वाचे भाग आहे. ठीक आहे, बघा हे इथं बऱ्याचदा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले कोणते कोणते आहेत, बंगाल आहे, बिहार आहे, ओरिसा आहे. त्याचप्रमाणे बघा बनारस हा जो काही भाग आपल्याला सांगता येतो, कोणता, बनारस हे जे काही ठिकाण आहे इथं सुद्धा काय करण्यात आली होती, ही पद्धत जी आहे ती लागू करण्यात आली होती. बंगाल, बिहार, ओरिसा, बनारस या भागामध्ये ही पद्धत लागू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अजून एक भाग आपल्याला सांगता येतो तो म्हणजेच काय, तर कर्नाटक. ठीक आहे, कर्नाटकमध्ये सुद्धा ही पद्धत आपल्याला सांगता येते. आणि एक जिल्हा लक्षात ठेवा, कोणता, वाराणसी. ठीक आहे, वाराणसी हा जो काही जिल्हा आहे त्या वाराणसी जिल्ह्यामध्ये सुद्धा काय करण्यात आली होती, ही पद्धत लागू करण्यात आली होती. जवळपास 19% भूभागावर ही पद्धत होती. बंगाल, बिहार, ओरिसा, बनारस, कर्नाटक आणि वाराणसी या भागामध्ये आपल्याला ही पद्धत जी आहे ती लागू केलेली सांगता येते. अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी आहे. आता यामध्ये बघा काय झालं होतं, तर जे काही 100% महसूल या जमीनदारांनी गोळा केला, मग या जमीनदारांना काय मिळत होतं हे सुद्धा त्या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे ना. तर लक्षात घ्या, आता 100% जर गोळा केलं तर या 100%मधला 89% जो काही हिस्सा आहे तो सरकारला मिळायचा. किती टक्के, 89% सरकारला. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं जो काही 11% हिस्सा आहे तो जमीनदारांना त्या ठिकाणी मिळायचा. कोणाला मिळायचा, जमीनदारांना मिळायचा. तर अशा पद्धतीनं या महसुलाची वाटणी करण्यात आली होती. मात्र हे जमीनदार वर्ग काय करायचा, मोठ्या प्रमाणामध्ये लूट करायचा. शेतकऱ्यांकडून तो अधिक हिस्सा घ्यायचा आणि जर जे काही शेतकरी आहेत त्यांना जे काही सरकार आहे त्यांना ठराविक जो काही हिस्सा आहे तो त्या ठिकाणी बहाल करायचा. लक्षात घ्या. तर ही जी काही पद्धत आहे तर अशा पद्धतीनं ती सुरू झालेली होती. आणि जर आपण बघितलं या कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदारांना महत्त्व देण्यात आलं होतं. त्यामुळे हा जमीनदार वर्ग सरकारचा एजंट म्हणून तो काम करत होता. त्याचप्रमाणे या कॉर्नवालिसनं जमीनदारांना मालकी हक्क देऊन एकनिष्ठ जो काही वर्ग आहे जमीनदारांचा तो त्याने तयार केला, आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं हजारो शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यापेक्षा मूठभर जमीनदारांकडून महसूल गोळा करणं ते त्यांना आता सोपं होऊ लागलेलं होतं. आणि जी काही खर्चिक बाब होती ती सुद्धा टळलेली होती. त्यामुळं जो काही खर्च आहे तो सुद्धा कमी झालेला होता. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जे काही उत्पन्न आहे ते त्यांना स्थिर उत्पन्नाची जी काही हमी आहे ती या कायमधारा पद्धतीमुळे प्राप्त झालेली होती. कारण की कायमधारा नावातच काय आहे, तर जो काही महसुलाचा दर आहे तो त्या ठिकाणी ठरवून दिला जायचा. तो त्या कालावधीसाठी तो ठराविक कायमस्वरूपी त्या ठिकाणी असायचा की इतका महसूल तुमच्याकडून काय केला जाईल, वसूल केला जाईल. ठीक आहे, कायमस्वरूपी हे त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. मग त्यानुसार जे काही कंपनीचं उत्पन्न जे आहे ते स्थिर झालेलं होतं. त्याचप्रमाणे जमीनदारांचा जो काही एकनिष्ठ वर्ग आहे तो सुद्धा उदयास आलेला होता. ह्या फायदेशीर बाबी ज्या आहेत त्या ब्रिटिशांसाठी घडलेल्या होत्या, ईस्ट इंडिया कंपनीसाठी घडलेल्या होत्या. मात्र इथले जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा इथं अतोनात छळ व्हायला लागलेला होता. त्यांचे त्या जमिनीवर कसलेही मालकी हक्क नव्हते. हा जो काही मधला एजंट वर्ग होता, जमीनदार वर्ग होता, तो त्यांची अतोनात छळ करायचा. परिणामी त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्यांना विकाव्या लागायच्या. त्यांच्या जमिनीवर त्यांचा मालकी हक्क नव्हता म्हणून ते जास्तीचं मेहनत करायचं सुद्धा ते प्रयत्न त्या ठिकाणी करायचे नाहीत. कारण की जे काही पिकलं ते ब्रिटिशांना द्यावं लागायचं. त्यामुळं ह्या बाबी जर आपण बघितलं एकंदरीतच काय, तर शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही काय होती, कायमधारा पद्धत होती. याच्यामध्ये खूप सारे दोष होते, लक्षात घ्या. कारण की हा जमीनदार वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी काय करत होता, अन्याय करत होता. आणि या ब्रिटिशांना असं सुद्धा वाटत होतं की जमीनदार काय करतील, तर जमीन सुधारण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील. मात्र हे काय करायचे, विलासी जीवन जगायचे, जीवन जे आहे ते जगायचे. काही जण त्या ठिकाणी शहरामध्ये राहायचे
आणि त्यांचे काही त्यांच्या जे काही भाग आहे त्या भागामध्ये एका व्यक्तीला नेमून द्यायचे आणि तो व्यक्ती मग महसूल गोळा करायचा, तो ब्रिटिशांना द्यायचा. अशा बाबी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच कायमधारा पद्धतीमध्ये काय होती, सूर्यास्त पद्धत सुद्धा होती. लक्षात घ्या, कोणती, सूर्यास्त पद्धत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. म्हणजे एक ठराविक तारीख दिली जायची. यस, एक ठराविक तारीख दिली जायची. मग या तारखेच्या सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, तर हा जो काही जमीन महसूल आहे तो आमच्याकडे गोळा करावा लागेल, असं जमीनदारांना सांगण्यात आलं होतं. जमीनदारांसाठी काय होती, सूर्यास्त पद्धत होती. जर त्या दिवशीच्या सूर्यास्ताच्या आधी त्या जमीनदाराने त्या भागातला महसूल गोळा करून जर ब्रिटिशांकडे जमा नाही केला तर त्या जमीनदारांच्या जमीनदारी ज्या आहेत त्या ताब्यात घेतल्या जायच्या. म्हणजे जमीनदारांना सुद्धा ऍक्शन होती. त्यांच्यासाठी काय होती, ही सूर्यास्त पद्धत होती. लक्षात घ्या, यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतो. यस, क्लिअर आहे. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आपण या ठिकाणी या कायमधारा पद्धतीच्या संदर्भातल्या अभ्यासल्यात. कायमधारा पद्धत लक्षात घ्या, कॉर्नवालिस आणि कायमधारा, क लक्षात ठेवायचं आहे ज्यांना लक्षात नाही त्यांनी. ठीक आहे, कॉर्नवालिस कायमधारा पद्धत. ठीक आहे, बघा 1786 मध्ये काय केलं होती, तर महसूल विभागाची पुनर्रचना केली होती. त्याचप्रमाणे कलेक्टरवर नियंत्रण प्रस्थापित केलं होतं आणि त्या कलेक्टरांना अहवाल गोळा करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. आणि त्यानुसार कलेक्टरनी अहवाल गोळा केला आणि अहवालाचा अभ्यास सर जॉन शोअर समितीनं केला. आणि त्यानुसार सर जॉन शोअरनं काय केलं होतं, 10 वर्षासाठी एक पद्धत सुचवली होती. त्याला नाव काय देण्यात आलं, मग दशवार्षिक पद्धत. कधी, 1790 मध्ये. मग ही पद्धत लागू झाली. मात्र ही पद्धत कायमस्वरूपी व्हावी असं कोणाला वाटत होतं, कॉर्नवालिसला वाटत होतं. त्यानुसार त्यानं पत्रव्यवहार केला डायरेक्टर्सशी, तिथल्या पंतप्रधानाशी. त्यानुसार त्या ठिकाणी याचं महत्त्व सांगितलं. त्यानुसार मग 1793ला कायम ही जी काही दशवार्षिक पद्धत आहे ती कायमस्वरूपी करण्यात आली होती. म्हणून त्याला कायमधारा पद्धत म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. कोणते भाग आहेत परत एकदा बघा, बंगाल, बिहार, ओरिसा, बनारस, कर्नाटक, वाराणसी या भागामध्ये ही पद्धत जी आहे ती लागू करण्यात आली होती. जवळपास 19% क्षेत्रावर ही पद्धत लागू होती. आणि या पद्धतीमध्ये काय होतं, शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये कोण होतं, जमीनदार वर्ग होता. जमीनदार काय करायचा, शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करायचा आणि तो शासनाला द्यायचा. आणि या कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदारांना काय करण्यात आलं होतं, जमिनीचे मालक बनवण्यात आलं होतं. लक्षात घ्या. ठीक आहे, तर या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. आता आपण येऊयात आपल्या प्रश्नाकडे. ठीक आहे, आपला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी आपण ओळूयात. बघा प्रश्न काय आहे, कायमधारा पद्धतीचे कोणते 2 प्रमुख वैशिष्ट्ये होती असं विचारले. ठीक आहे, कायमधारा पद्धतीचे कोणते 2 प्रमुख वैशिष्ट्ये होते. सर्व जमीनदार वसुली अधिकाऱ्यांचं जमीनदारांमध्ये काय करण्यात आलं होतं, रूपांतर करण्यात आलं होतं. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. जमिनीवरचे पूर्वापार चालत आलेले हक्क हिरावून घेण्यात आलेले होते. ठीक आहे, म्हणजे जमीनदार असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांना ह्या जे काही जमिनीचे मालक जे आहे ते बनवण्यात आलेलं होतं. आणि पूर्वापार इथला जो काही शेतकरी होता त्याचे काही जमिनीवर मालकीचे हक्क होते ते हिरावून घेण्यात आलेले होते. आणि जमीनदारांना ह्या ठिकाणी मालकी हक्क जो आहे तो देण्यात आलेला होता. लक्षात घ्या. ठीक आहे, सर्व जमीनदार आणि वसुली अधिकाऱ्यांचं जमीनदारामध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. बरोबर आहे. आणि जमिनीवरचे जे काही पूर्वापार चालत आलेले हक्क आहेत ते हिरावून घेण्यात आलेले होते. महसुलाची आकारणी व वसुलीची पद्धत निश्चित करण्यात आलेली होती. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं आता इथे 2 प्रमुख वैशिष्ट्ये म्हणले, त्यामुळे प्रमुख वैशिष्ट्ये काय होती, ही 2 होती. लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे वैशिष्ट्ये नाहीत. यस, हे काय तर वैशिष्ट्ये नाहीत. लक्षात घ्या. त्यामुळे अ आणि ब काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, कायमधारा पद्धत, रयतवारी इत्यादी सारख्या जमीन सारा वसुली पद्धती कोणी सुरू केल्या. आता हे आयोगानंच काय केलं आहे तर हा प्रश्न विचारायला. लक्षात घ्या, आयोगानंच काय आपल्याला हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. आणि याचा आन्सर आयोगानं काय दिलंय, कॉर्नवालिस. ठीक आहे, कॉर्नवालिसनं काय केलेलं आहे तर कायमधारा पद्धती आणि रयतवारी यासारख्या जमीन सारा वसुली पद्धती ज्या आहेत त्या सुरू केल्या. मात्र कॉर्नवालिसनं काय केलं होतं, कायमधारा पद्धत त्या ठिकाणी सुरू केली होती. आणि रयतवारी जर आपण बघितलं तर मंड्रो वगैरे त्या ठिकाणी त्यांना काय केलं होतं, रयतवारी पद्धत सुरू केली होती. मात्र इथं आयोगानं अशा पद्धतीनं जे काही आन्सर आहे ते लॉर्ड कॉर्नवालिस त्या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात घ्या, कारण की या पर्यायामध्ये इथं आपल्याला मंड्रो वगैरे पाहायला मिळत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, ब्रिटिश सत्तेने कायमधारा पद्धत भारताच्या इतर प्रदेशात वाढवली नाही त्याचं कारण विचारलं आपल्याला. काय, भारताच्या इतर भागात ती वाढवली नाही त्याचं कारण विचारलेलं आहे. बघा, कायमधारा पद्धतीत वसाहतिक सत्तेला वाढलेल्या उत्पन्नानुसार आपला हिस्सा वाढवता येत नसे. ब्रिटिश अधिकारी डेव्हिड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झाले होते आणि त्यांना ते विचारात त्यांचे जे विचार आहेत ते अंमलात आणायचे होते. तिसरं स्टेटमेंट आहे, कायमधारा पद्धतीत अनेक कमतरता होत्या. यस, हे तर आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचंच आहे. ब्रिटिश सत्तेने कायमधारा पद्धती भारताच्या इतर प्रदेशात वाढवली नाही त्याचं कारण जर आपण बघितलं तर यामध्ये काय होत्या तर दोष तर होतेच होते. लक्षात घ्या. ठीक आहे, दोष त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आता इथं जर एलिमिनेट करायचं म्हटलं आपण तर ब तर त्या ठिकाणी येणारच नाही, कारण की इथं क हा पर्यायच नाही. त्यामुळे एक ऑप्शन गेलेला आहे. लक्षात घ्या. आता डेव्हिड रिकार्डो जर आपण बघितला, डेव्हिड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झाले होते आणि त्यांना ते विचार अंमलात आणायचे होते. कोण, ब्रिटिश अधिकारी.
आता या कायमधारा पद्धतीमध्ये अनेक कमतरता होत्या, त्यामुळं हे जे काही ब्रिटनमधले विचारवंत आहेत, थॉमस माल्थस असेल, जेरम असेल, यासारखे जे काही ब्रिटनमधले विचारवंत होते, त्यांनी या कायमधारा पद्धतीवर टीका केली होती आणि टीका केल्यानंतर त्यांनी काय केलं होतं तर याला विरोध सुद्धा केलेला होता आणि त्यांना काय करायचं होतं, एक वेगळी पद्धत जी आहे ती भारतामध्ये लागू करायची होती. ठीक आहे, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आपल्याला सांगता येतं. ब्रिटिश अधिकारी डेव्हिड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झाले होते आणि त्यांना ते विचार काय करायचे होते, अंमलात आणायचे होते. डेव्हिड रिकार्डो असेल किंवा जेम्स मिल्स वगैरे असेल किंवा इतर जे काही व्यक्ती होते, माल्थस वगैरे, यांना काय करायचं होतं, इथं रयतवारी पद्धत जी आहे ती लागू करायची होती, कुठं भारतामध्ये. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, त्याला विरोध केला होता. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. कायमधारा पद्धतीत वसाहतीक सत्तेला वाढलेल्या उत्पन्नानुसार आपला हिस्सा काय तर वाढवता येत नव्हता. आता उत्पन्न तर त्या ठिकाणी वाढत होतं, वसाहतीक सत्तेला वाढलेल्या उत्पन्नानुसार आपला हिस्सा त्या ठिकाणी वाढवता येत नव्हता, कारण की याच्यामध्ये भ्रष्टाचार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा. त्यामुळे ही बाब आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून ब्रिटिश सत्तेने कायमधारा पद्धत भारताच्या इतर प्रदेशामध्ये सुरू केलेली नव्हती. लक्षात घ्या, तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय असेल आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. लक्षात घ्या. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 काय असेल आपल्या प्रश्नाचं योग्य त्या ठिकाणी आन्सर आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात. बघा पुढे काय म्हटलंय, खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असं विचारलं आपल्याला. खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्व दिसत नाहीत. त्यानंतर बघा 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली असं म्हटलंय. लॉर्ड कॉर्नवालिस याने 22 मार्च 1793 ला मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू करण्याची घोषणा केली असं म्हटलंय. चौथा आहे, प्रिंगलीची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. आता मुळात जर आपण बघितलं तर कोणती वाक्य बरोबर आहेत म्हटले. आता पहिलं वाक्य जर आपण बघितलं, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्व दिसत नाहीत, हे स्टेटमेंट बरोबर आहे का, चुकीचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, असं काही त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं नाही. 1765 मध्ये जर आपण बघितलं, ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली म्हटले. कुठली, मद्रासची दिवाणी मिळाली आहे का, आपण आधी सुरुवातीलाच अभ्यासले. बघा बक्सारचं युद्ध झालं होतं 1764 ला आणि बक्सारच्या युद्धानंतर 1765 मध्ये मुघल बादशाह शाह आलम आणि त्याचप्रमाणे रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांमध्ये अलाहाबादचा तह झाला होता आणि त्या अलाहाबादच्या तहानुसार बंगालची काय मिळाली होती, दिवाणी आणि जे काही फौजदारी अधिकार आहेत ते ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली होती. तर काय म्हटलंय, मद्रास म्हटलंय, चुकीचं आहे. कुठल्या, बंगालची काय मिळाली होती, दिवाणी अधिकार जे आहे ती मिळाली होते. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. लॉर्ड कॉर्नवालिसनं 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली. मुंबई प्रांतामध्ये ही पद्धत लागू होती का, मुंबई प्रांतामध्ये लागू नव्हती. लक्षात घ्या. ठीक आहे, बंगाल आहे, बिहार आहे, ओरिसा आहे, वाराणसी आहे, कर्नाटक आहे, या भागामध्ये काय होती, ही पद्धत लागू केलेली होती. इथं मुंबई म्हटलंय, मुंबईमध्ये ही पद्धत लागू नव्हती. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. लक्षात घ्या. प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. हे सुद्धा काय आहे, स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, आता 1823 मध्ये जर आपण बघितलं, कधी 1823 मध्ये काय करण्यात आलं होतं, या पुण्याचा असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, तर या प्रिंगलीची नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्यानुसार या प्रिंगलीनं काय केलं होतं, तर इथले जे काही आपण एल्फिस्टन जर आपण बघितलं, आता या काळामध्ये काय होता, 1919 ते 1927 या काळामध्ये मुंबईचा तो पहिला गव्हर्नर होता. लक्षात घ्या. मुंबईचा पहिला गव्हर्नर कोण होता, लॉर्ड एल्फिस्टन त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग या एल्फिस्टननं काय केलं होतं, शेतसाऱ्यामधली जी काही तफावत आहे ती दूर व्हावी यासाठी या प्रिंगलीला इथं त्या ठिकाणी असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमलेलं होतं. मग त्यानुसार यानं काय केलं होतं, तर इथल्या बाबीचा जो काही अभ्यास आहे तो त्याने करायला सुरुवात केली होती. आणि त्याचप्रमाणे इथला जो काही इंदापूरचा जो काही भाग आहे या भागामध्ये तो जाऊन तिथल्या या भागामध्ये नेमक्या कोणत्या बदल करता येतील याचा अभ्यास तो त्या ठिकाणी करायला सुरुवात केली होती. आणि त्यानुसार मग त्यानं काय केलं आहे, रिकार्डोचा जो काही खंड सिद्धांत आहे तो इथं लागू केला होता. ठीक आहे, पुण्यामध्ये त्यानं काय केलं आहे, रिकार्डोचा जो काही खंड सिद्धांत आहे तो इथं लागू केला. वंश परंपरागत जे काही उत्पन्नाचे बाबी आहेत त्या दूर करून नवीन त्याच्यामध्ये तंत्रज्ञान जे आहे किंवा नवीन जे काही तत्व आहेत ते यामध्ये त्यांनी लागू केली. आणि अशा पद्धतीनं या प्रिंगलेनं काय केलं होतं, इथं नवीन एक जमीन महसुलाची पद्धत जी आहे ती सुरू केलेली होती. कोणी, प्रिंगलेनं. लक्षात ठेवायचा हा काय होता, तर असिस्टंट रेव्हेन्यू आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. मग आता या प्रिंगलेची जी काही जमीन महसुलाची पद्धत होती ती कोणत्या भागात लागू करण्यात आली होती, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, इंदापूर आहे, इंदापूरमध्ये ही लागू करण्यात आली होती. पाबळ आहे,
यस, पाबळला जर आपण बघितली तर मस्तानीची समाधी आहे बघा. ठीक आहे, पाबळ जर आपण बघितलं पुण्याला लागूनच आहे हे गाव. त्या पाबळ गावामध्ये काय आहे, बाजीराव मस्तानी, तुम्ही मूव्ही पाहिला असेल, जी काही मस्तानी होती त्या मस्तानीची समाधी आपल्याला कुठं पाहायला मिळते, पाबळला पाहायला मिळते. त्यानंतर खेड आहे, या भागामध्ये काय करण्यात आलं होतं, प्रिंगलेची जी काही महसूल पद्धत आहे ती लागू करण्यात आलेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. जुन्नरमध्ये सुद्धा ही लागू करण्यात आली होती, लक्षात घ्या. कुठं, जुन्नरमध्ये सुद्धा ही पद्धत जी आहे ती याची लागू करण्यात आली होती. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 हे काय असलेल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. प्रिंगलेची पुणे जिल्ह्यातील सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून काय करण्यात आली होती, नियुक्ती जी आहे किंवा नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला सांगता येते. पुढे बघा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झालेला आहे. आता कायमधारा पद्धतीवर आयोगाने एवढे प्रश्न त्या ठिकाणी आजपर्यंत विचारलेले आहेत किंवा अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आयोगाने विचारलेले आहेत, लक्षात घ्या. किंवा त्याचे काही गुण आहेत, दोष आहेत, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे की नेमकं फायदा ब्रिटिशांना काय झाला, शेतकऱ्यांवर काय नुकसान झालं, हे सुद्धा आपण कायमधारा पद्धतीविषयी सांगितलं. मग तिथं सुद्धा तुम्हाला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. आता आहे रयतवारी पद्धतीवरचे प्रश्न. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला म्हटलेला आहे. मद्रास, मुंबई, बंगाल, पंजाब, त्याचप्रमाणे कलकत्ता, नागपूर आणि दिल्ली आणि हिमाचल प्रदेश. आधी सुरुवातीला आपण काय तर ही रयतवारी पद्धत नेमकी काय होती काय नाही ही बाब जी आहे ती त्या ठिकाणी समजून घेऊया. ठीक आहे, कोणती पद्धत आहे मित्रांनो, रयतवारी पद्धत आहे. ठीक आहे, जी काही रयतवारी पद्धत आहे त्या रयतवारी पद्धतीच्या जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. महत्त्वाची आहे रयतवारी पद्धत, कारण की यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. रयतवारी बघा, शब्दशः अर्थ त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. कोणती पद्धत आहे, रयतवारी पद्धत आहे. आता यामध्ये रयत हा जो काही शब्द आहे, ठीक आहे, या रयत या शब्दाचा अर्थ काय होतो, शेतकरी. ठीक आहे, काय अर्थ होतो, शेतकरी असा अर्थ होतो. म्हणजे यामध्ये नेमकी प्रोसेस कशी असणार होती महसूल गोळा करण्याची, तर इथं लक्षात घ्यायचं आहे बघा. इकडे शासन आणि त्याचबरोबर मध्ये जो काही जमीनदाराचा वर्ग होता त्या जमीनदारांचं उच्चाटन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि शासन आणि रयत किंवा शेतकरी असा थेट संबंध जो आहे तो या पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे शासन काय करायचं, डायरेक्ट शेतकऱ्याकडून महसूल जो आहे तो गोळा करायचं. आधी इथं मध्ये कोणता वर्ग होता, जमीनदार वर्ग होता. मात्र जमीनदार वर्ग काय करू लागला होता, भ्रष्टाचार करू लागला होता. म्हणून या जमीनदारांना काय करण्यात आलं होतं, वगळण्यात आलं होतं, त्यांना डावलण्यात आलं होतं आणि शासन आणि शेतकरी असा थेट संबंध आपल्याला कोणत्या पद्धतीमध्ये पाहायला मिळतो, रयतवारी पद्धतीमध्ये पाहायला मिळतो. शासनाचे काही अधिकारी आहेत ते काय करायचे, डायरेक्ट शेतकऱ्याकडून महसूल गोळा करायची. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मग आता ही पद्धत नेमकी कोणी सुरू केली काय नाही या बाबी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या, ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. आता ही जी काही रयतवारी पद्धत आहे ही याच्याविषयी अधिक माहिती समजून घेण्याच्या आधी आपण एक त्या ठिकाणी बाब जी आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. रयतवारी पद्धत लागू करण्याआधी काय करण्यात आलं होतं, जमिनीची मोजणी जी आहे ती करण्यात आली होती. ठीक आहे, जमिनीची काय करण्यात आली होती, मोजणी करण्यात आली होती किंवा ही जी काही जमीन आहे त्या जमिनीचं वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. जमिनीचं काय करण्यात आलं होतं, वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. ते महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचं काय करण्यात आलेलं होतं, वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. मग हे वर्गीकरण कशाच्या भाषेत करण्यात आलेलं होतं, आणेवारीच्या भाषेमध्ये. ठीक आहे, आणेवारीच्या भाषेत काय करण्यात आलं होतं, आणेवारीच्या भाषेमध्ये या जमिनीचं वर्गीकरण जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणेवारीच्या भाषेमध्ये म्हणजेच काय तर बघा 16 आणे. ठीक आहे, जर आपण बघितलं याच्यामध्ये 16 आणे म्हणजेच काय तर उत्तम प्रकारची जमीन. ठीक आहे, 16 आणे म्हणजेच काय, उत्तम प्रकारची जमीन, उत्तम जमीन त्याला आपण त्या ठिकाणी म्हणूयात. त्यानंतर आहेत 8 आणे. 8 आणे म्हणजेच काय तर मध्यम स्वरूपाची जमीन, मध्यम स्वरूपाची जमीन. त्यानंतर आहेत 4 आणे. 4 आणे म्हणजेच काय तर कनिष्ठ प्रतीची जमीन किंवा जर आपण बघितलं जिथून काही पिकत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी सांगता येतो. कनिष्ठ पद्धतीची जी काही जमीन आहे ती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. म्हणजे हे आणेवारीच्या भाषेमध्ये काय करण्यात आलं होतं, या जमिनीचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. मग त्यासाठी काय विचारात घेण्यात आली होती की जमिनीची नेमकी पोत कशी आहे, म्हणजे उत्पादन क्षमता जमिनीची कशी आहे, जमिनीची आर्द्रता नेमकी कशा पद्धतीची आहे, ह्या बाबी ज्या आहेत ह्या बाबी त्या ठिकाणी विचारात घेऊन आणेवारीच्या भाषेमध्ये रयतवारी पद्धतीमध्ये या जमिनीचं काय करण्यात आलं होतं, वर्गीकरण करण्यात आलं होतं. 16 आणे म्हणजे उत्तम प्रकारची जमीन,
त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जे काही 8 आणे आहेत, 8 आणे म्हणजेच काय तर मध्यम स्वरूपाची जमीन आणि 4 आणे म्हणजे निकृष्ट दर्जाची जमीन त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण, त्याला निकृष्ट जमीन त्या ठिकाणी म्हणू शकतो. बघा आता ह्या जमिनीमधून उत्पादन जे आहे तेवढं व्हायचं नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, पाऊस पडला तर एकाच वेळेस त्या ठिकाणी उत्पादन यायचं. त्यामुळे हे जे काही वर्गीकरण आहे ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं. तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशा स्वरूपाचा प्रश्न अजून परीक्षेमध्ये आला नाही. हे कशामध्ये झालं होतं, रयतवारी पद्धतीमध्ये हे जमिनीचं वर्गीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. मग आता ही जी काही रयतवारी पद्धत आहे, या रयतवारी पद्धत बघा नेमकी कधी सुरू झाली, 1820 मध्ये ही पद्धत सुरू झाली होती. कधी, 1820 मध्ये रयतवारी पद्धत जी आहे ती सुरू झालेली होती. मग संबंधित व्यक्ती कोण आहेत बघा, तर लक्षात घ्यायचं आहे थॉमस मंड्रो नावाचा व्यक्ती आहे. कोण आहे, थॉमस मंड्रो. ठीक आहे, थॉमस मंड्रो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अलेक्झांडर, ठीक आहे, अलेक्झांडर रीड नावाचा एक त्या ठिकाणी व्यक्ती आपल्याला सांगता येतो. त्यानंतर एल्फिन्स्टन हे सुद्धा नाव महत्वाचं आहे. कोण आहे, एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन हे नाव सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. हे संबंधित व्यक्ती आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. थॉमस मंड्रोने काय केलं होतं तर ही पद्धत जी आहे ती लागू केली होती. कोणी, थॉमस मंड्रोने. मग थॉमस मंड्रो जो आहे तो त्याने नेमकं कोणत्या भागामध्ये ही पद्धत लागू केली होती, यावर बऱ्याचदा आपल्या परीक्षेमध्ये काय झालेले प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, मद्रास आणि आसाम या भागामध्ये काय केलेलं आहे, या थॉमस मंड्रोने रयतवारी पद्धत लागू केली आहे. मग अलेक्झांडर रीडनं कोणत्या ठिकाणी ही पद्धत लागू केली असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यासाठी लक्षात घ्या, एक बारामहल नावाचं काय आहे तर जिल्हा होता. ठीक आहे, लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी, बारामहल. बारामहल या ठिकाणी तो तिथला अधिकारी आपल्याला सांगता येतो आणि तिथे तो काम करत असताना त्या भागामध्ये यानं काय केलं होतं तर ही जी काही रयतवारी पद्धत आहे ती लागू केली होती. कुठं आहे बारामहल तर मद्रासमध्ये आहे. ठीक आहे, मद्रासमधल्या बारामहल या ठिकाणी कोणी लागू केली होती, अलेक्झांडर रीडनं ही पद्धत जी आहे ती त्या भागामध्ये लागू केली होती. आणि एल्फिन्स्टननं ही पद्धत कुठे लागू केली होती, मुंबईमध्ये लागू केलेली होती. ठीक आहे, कुठं, मुंबईमध्ये लागू केलेली होती. त्याचप्रमाणे बघा अजून एक नाव आपल्याला सांगता येतं, ग्रँड डफ. ठीक आहे, ग्रँड डफ हा सुद्धा एक आपल्याला रेसिडेंट सांगता येतो साताऱ्याचा. यानं काय केलं होतं, साताऱ्यामध्ये, सातारा या ठिकाणी काय केलं होतं ही पद्धत जी आहे ती लागू केली होती. ठीक आहे, संबंधित व्यक्ती आहेत ज्यांनी त्या भागामध्ये काय केलं होतं ही पद्धत लागू केली होती. आता सुरू केलेला कोण होता, थॉमस मंड्रो होता. रयतवारी पद्धत थॉमस मंड्रोशी संबंधित आहे, लक्षात घ्या. थॉमस मंड्रोने मद्रास आणि आसाम भागामध्ये लागू केली होती. अलेक्झांडर रीडनं बारामहल जो की मद्रासमधला एक जिल्हा आहे त्या ठिकाणी लागू केली होती. एल्फिन्स्टननं मुंबईमध्ये लागू केली होती आणि ग्रँड डफनं साताऱ्यामध्ये ही पद्धत जी आहे ती लागू केली होती. आणि जो काही लॉर्ड हर्डिंग्ज होता, ठीक आहे, लॉर्ड हर्डिंगच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झाली होती ही पद्धत लागू झाली होती. ठीक आहे, बघा लक्षात घ्या कोण आहे, लॉर्ड हर्डिंग्ज त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. या हर्डिंगच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर काय झालं होतं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यानं ही पद्धत जी आहे ती लागू केली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत लागू करण्यात आलेली होती पुढच्या काळामध्ये. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस ही पद्धत सुरू झाली त्यावेळेस सगळीकडे लागू झाली होती का तर नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, 1820 मध्ये ती मद्रास आसाम या ठिकाणी लागू करण्यात आली होती. 1829 ला वगैरे जर आपण बघितलं ती मुंबईमध्ये वगैरे लागू करण्यात आली होती. ही बाब महत्वाची आहे, लक्षात घ्या. परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, 1844-48 मध्ये मात्र ही काय झाली होती, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत जी आहे ती लागू झालेली आपल्याला सांगता येते. कधी, 1844-48 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत लागू झाली होती. कधी सुरू झालेली आहे, 1820 ला ही पद्धत त्या ठिकाणी आपल्याला सुरू झाली होती. मग ही रयतवारी पद्धत मुळातच का लागू करण्यात आली होती, कारण की कायमधारा पद्धतीमध्ये काय होते, दोष होते. कारण की जमीनदार जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करू लागलेला होता. या जमीनदारांना कुठेतरी बाजूला करणं गरजेचं होतं आणि कंपनीचं होत असलेलं जे काही नुकसान आहे किंवा नफ्यामध्ये दरवर्षी होणारी जी काही घट आहे ती कुठेतरी भरून काढायची होती. या उद्देशानं काय करण्यात आलं होतं तर या जमीनदारांना यातून बाहेर काढण्यात आलं होतं आणि शासन आणि शेतकरी असा थेट संबंध जो आहे तो या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये बसले जे काही विचारवंत होते, येस, थॉमस माल्थस असेल किंवा जेम्स मिल असेल, डेव्हिड रिकॉर्डो असेल, यासारखे जे काही विचारवंत होते यांना सुद्धा कायमधारा पद्धतीतले दोष त्या ठिकाणी माहिती होते आणि त्यामुळे त्यांनी कायमधारा पद्धत बंद करावी ही सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जी काही मागणी आहे की ती केलेली होती. आणि त्याचबरोबर रयतवारी पद्धत इथं लागू केली जावी यासाठी सुद्धा त्यांनी काय केले होते, प्रयत्न करायला सुरुवात केली होती. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये रयतवारी पद्धत जी आहे ती या भागांमध्ये लागू जी आहे ती झालेली आपल्याला सांगता येते. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं इंदापूरमध्ये याचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धतीचा इंदापूरमध्ये काय करण्यात आलं होतं, पहिला प्रयोग जो आहे. पुण्यामध्ये इंदापूर या ठिकाणी काय करण्यात होतं, याचा पहिला प्रयोग करण्यात आला होता, लक्षात घ्या. आता इंदापूरमध्ये स्प्रिंगलेनं काय केलं होतं, डेव्हिड रिकॉर्डो जो होता
त्याचा जो काही खंड सिद्धांत होता तो त्या ठिकाणी त्यांनी लागू केलेला होता आणि त्याची महसूल पद्धत सुद्धा तिथं पाहायला मिळते. मात्र त्याचबरोबर रयतवारी पद्धत सुद्धा काय करण्यात आली होती, इंदापूर तालुक्यामध्ये त्याचा पहिला प्रयोग जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, यामध्ये जमिनीचं जे काही वर्गीकरण आहे ते 3 गटामध्ये करण्यात आलेलं होतं. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. क्लिअर आहेत पॉईंट. ठीक आहे, तर जी काही रयतवारी पद्धत होती बघा, त्याशी संबंधित असणारे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते, जे काही महत्त्वाच्या संकल्पना होत्या त्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे, जी नावं लक्षात ठेवा की कोणते कोणते व्यक्ती आहेत. तर नावं बघा काय आहेत. थॉमस माल्थस हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. थॉमस माल्थस हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जेम्स मिल हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डेव्हिड रिकार्डो हे एक नाव त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा अर्थतज्ञ होते बघा. हे काय होते, अर्थतज्ञ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. ठीक आहे, बेरम आहेत. बेरम नावाचे एक त्या ठिकाणी अधिकारी होते. खूप सारे अधिकारी आहेत ज्यांनी काय केलं होतं, रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केला होता, कारण की ती फायदेशीर पद्धत होती. मग या रयतवारी पद्धतीमुळे नेमके काय बदल झाले ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहूयात की ही जी काही पद्धत आहे ती ब्रिटिशांच्या दृष्टीने कशा पद्धतीने फायदेशीर होती, शेतकऱ्यांच्या दृष्टीने कशा पद्धतीने फायदेशीर होती. तर बघा, शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकरी या रयतवारी पद्धतीमध्ये काय करण्यात आलं होतं, शेतकऱ्यांना जमिनीचं मालक बनवण्यात आलं होतं. लक्षात घ्या. ठीक आहे, काय काय बदल झालेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. महत्त्वाचे बदल जे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत की या रयतवारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा झाला ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. ठीक आहे, आता जर आपण शेतकऱ्यांचे फायदे बघितले, शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांचे फायदे जर आपण बघितले तर काय होते, तर रयतवारी पद्धतीमध्ये बघा, या जमिनीचं जे काही मालक आहे, शेतकऱ्यांना काय करण्यात आलं होतं, जमिनीचे मालक त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं. याआधी जमिनीचे मालक कोण होते, जमीनदार होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जमीन विकण्याचे अधिकार सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आले होते. म्हणजे जमीन त्यांना विकता येत होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, जमीन विकता येत होती, लक्षात घ्यायचंय. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, जमीन जी आहे ती भाड्याने सुद्धा देण्याचे अधिकार जे आहेत, म्हणजे शेतकरी जमीन भाड्याने देऊ शकत होता. जमीन जर आपण बघितली तो दान देऊ शकत होता, त्याचप्रमाणे विकू शकत होता. हे अधिकार जे आहेत ते त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते. आणि जो काही मधला वर्ग होता, जमीनदार वर्ग, त्या जमीनदार वर्गाच्या छळापासून सुद्धा काय झाली होती, यांची सुटका झालेली होती. हे फायदे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताचे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. आणि जमीनदार जो आहे तो शेतीचा मालक बनलेला होता आणि मालक बनल्यामुळं तो अधिकाधिक शेतामध्ये मेहनत घेऊ लागला होता आणि जास्तीचं उत्पादन घेण्यासाठी तो प्रयत्न करू लागलेला होता. हे काही फायदे जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये सांगता येतात. ठीक आहे, जमिनीचे मालक शेतकरी बनलेले होते, त्यांना जमीन विकता येत होती, जमीन भाड्याने देता येत होती, जमीन दान करता येत होती, किंवा त्याचप्रमाणे जमीनदाराच्या छळातून सुटका सुद्धा त्यांची झालेली आपल्याला सांगता येते. आता ब्रिटिशांच्या बाजूने जर आपण बघितलं, ब्रिटिशांना काय फायदा झाला होता, तर त्यांना त्या ठिकाणी हे जे काही मधला वर्ग होता जो की भ्रष्टाचार करायचा किंवा विलासी जीवन जगायचा, जमीनदार वर्ग जो होता तो बाजूला गेल्यामुळं डायरेक्ट शेतकऱ्यांकडून हा नफा त्यांना त्या ठिकाणी मिळू लागलेला होता. त्यामुळं त्यांचा भ्रष्टाचारामध्ये सुद्धा काय झाली होती, ते कुठेतरी कमी झाली होती. त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. ठीक आहे, उत्पन्नामध्ये काय झाली होती, त्यांच्या वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. तर अशा पद्धतीनं ही जी काही पद्धत आहे ती आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यासलेली आहे. यस, व्यवस्थित समजत असेल, व्यवस्थित तुम्हाला जर हे आवडत असेल लेक्चर, तर नक्कीच जाता तुम्हाला एक कमेंट करून सुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे. लक्षात घ्या की कशा पद्धतीचं लेक्चर होतं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता यावर आलेले जे काही प्रश्न आहेत, आयोगाने यावर जे काही प्रश्न विचारले ते आपण या ठिकाणी पाहूयात. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला असं विचारलं. ठीक आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला. मद्रास, मुंबई, बंगाल, पंजाब, कलकत्ता, नागपूर आणि दिल्ली, हिमाचल प्रदेश. कुठे हे ऑप्शनमध्ये होते का, कलकत्ता वगैरे, नागपूर वगैरे, दिल्ली, हिमाचल, बंगाल, पंजाब. तर लक्षात घ्या, मद्रास आणि मुंबई या भागामध्ये काय झाले, रयतवारी पद्धतीला प्रारंभ झालेला आहे. बघा, मद्रास असेल, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं आसाम असेल आणि हे जे काही मुंबई असेल, या भागामध्ये ही काय होती, पद्धत लागू होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले म्हटलेलं आहे. आत्ताच आपण बघितलं की कोणती पद्धत होती, रयतवारी पद्धत होती. रयतवारी पद्धतीमध्ये काय झालं होतं, शेतकरी जमिनीचे मालक बनलेले होते. आणि जी काही कायमधारा पद्धत होती, या कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार काय होते, तर जमीनदार जर आपण बघितलं जमिनीचे मालक बनलेले होते. ठीक आहे, कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदारांना काय करण्यात आलं होतं, जमिनीचे मालक बनवण्यात आलं होतं. मात्र जी काही रयतवारी पद्धत आहे त्या रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी काय झाले होते, जमिनीचे मालक बनलेले होते. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल.
ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली असं विचारलंय. ठीक आहे, जमीनदारीला आळा घालण्यासाठी बरोबर आहे. कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. जमिनीची मोजणी करण्यासाठी रयतवारी पद्धत लागू केली का, तर असं काहीच अजिबात नव्हतं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यांनी नंतर ते वर्गीकरण वगैरे केलं, मात्र जमिनीची मोजणी करायची होती म्हणून रयतवारी पद्धत ही चुकीचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, असं काही नव्हतं. शेतकऱ्यांना फायदा करण्यासाठी बघा, आता हे जे काही जमीन महसूल धोरण होतं ब्रिटिशांचं, यामध्ये ब्रिटिशांचा कधीही असा उद्देश नव्हता की या भारतीय शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. यस, फायदा कोणाचा? ब्रिटिशांचा फायदा, लक्षात घ्या. ब्रिटिश नेहमी स्वतःचा फायदा बघायचे, इथल्या शेतकऱ्यांचा फायदा बघायचे नाहीत किंवा इथल्या उद्योगधंद्यांचा, इथल्या उद्योजकांचा फायदा ते बघायचे नाहीत. नेहमी स्वतःचा फायदा बघायचे. इथं काय म्हटलंय? शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी, असं अजिबात नव्हतं. ठीक आहे, बघा त्यांनी इथं जी काही दळणवळणाची व्यवस्था निर्माण केली होती, टेलिग्राफ लाईन टाकलेली होती किंवा इथलं जी काही रेल्वे व्यवस्था त्यांनी सुरू केलेली होती, ह्या मागे उद्देश काय होता? तर स्वतःचा फायदा होता, ना की भारतीयांचा फायदा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. इथे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग शेतकऱ्यांचा जो काही फायदा आहे ते करण्याचा त्यांचा काही हेतू नव्हता किंवा उद्देश नव्हता, त्यामुळे ड सुद्धा चुकीचा आहे. आता मुळात जर आपण बघितलं, मग या हे जे काही ब्रिटिश आहेत त्या ब्रिटिशांना भारताचा महसूल का हवा होता? ठीक आहे, हे काय करतायत? पंचवार्षिक पद्धत सुरू करतायत, दुहेरी शासन व्यवस्था सुरू करतायत, त्यानंतर कायमधारा पद्धत आणतात, त्यानंतर रयतवारी पद्धत आणतात, त्यानंतर महालवारी पद्धत आणतात. पण नेमकं हे बदल का होत आहेत? कारण की या बदलातून त्यांना काय करायचं होतं? जास्तीत जास्त नफा जो आहे तो मिळवायचा होता, किंवा जास्तीत जास्त इथला जो काही महसूल आहे किंवा इथला जो काही पैसा आहे तो त्या ठिकाणी मिळवायचा होता. मग हे पैसा त्यांना का गरज होती? कशासाठी गरज होती? बघा, साम्राज्य विस्तार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. महसुलाची गरज का होती? महसुलाची, भारतीय महसुलाची गरज जर आपण बघितलं तर का गरज होती, तर बघा काही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यांना काय करायचं होतं? साम्राज्य विस्तार करायचा होता. ठीक आहे, साम्राज्य विस्तार करायचा होता. आणि जर साम्राज्य विस्तार करायचा असेल तर त्यासाठी काय महत्त्वाचं आहे? पैसा महत्त्वाचा आहे, संपत्ती महत्त्वाची आहे. कारण की एक खर्चिक बाब आहे. का खर्चिक बाब आहे? साम्राज्य विस्तार केल्यानंतर तिथं काय येतं? प्रशासन व्यवस्था असते. ठीक आहे, प्रशासन आहे. मग प्रशासनाचा जर आपण बघितलं, प्रशासनाचा यांना काय करावं लागणार होता? खर्च त्या ठिकाणी भागावा लागणार होता. लोकांच्या पगारी ज्या आहेत त्या ठिकाणी कराव्या लागणार होत्या. इतकंच नाही तर या साम्राज्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांना लष्कर सुद्धा त्या ठिकाणी उभारावं लागणार होतं. आणि या लष्करांना सुद्धा जर आपण बघितलं तर त्यांना ज्या काही पगारी आहेत किंवा या जे काही खर्च आहे तो त्या ठिकाणी करावा लागणार होता. त्याचप्रमाणे नवीन नवीन प्रदेश सुद्धा यांना त्या ठिकाणी आपल्या साम्राज्याला जोडायचे होते. नवीन जे काही प्रदेश आहेत ते साम्राज्यात जोडण्यासाठी सुद्धा काय, तर वेगवेगळे युद्ध वगैरे करावे लागायचे. वेगवेगळ्या वसाहती ताब्यात घेण्यासाठी सुद्धा काय, तर हा पैसा जो आहे किंवा हा महसूल जो आहे तो गरजेचा होता. त्यासाठी त्यांनी भारतामध्ये जर आपण बघितलं, ह्या जे काही जमीन महसूल सुधारणा आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी केल्या आहेत. या भारतीयांच्या फायद्यासाठी का केल्यात का, तर नाही, स्वतःच्या फायद्यासाठी. या जमीन महसूल सुधारणा करून आपला कशा पद्धतीने जास्तीत जास्त महसूल गोळा करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलंय, सतत लक्ष दिलंय, लक्षात घ्या. कारण की प्रशासनाचा खर्च भागवायचा होता, लष्कराचा खर्च भागवायचा होता, नवीन प्रदेश धारण करायचा असेल, नवीन मोहीम त्या ठिकाणी आखायची असेल किंवा एखादा नवीन वसाहत आपल्या साम्राज्याला जोडून घ्यायची असेल तर अशा वेळी ही संपत्ती महत्त्वाची होती. आणि भारत जर आपण बघितलं तर त्यांची सगळ्यात मोठी वसाहत होती जिथून त्यांना प्रचंड संपत्ती प्लस मनुष्यबळ सुद्धा त्या ठिकाणी मिळत होतं. त्यामुळं इथं त्यांनी जवळपास 150 वर्ष काय केलं होतं? राज्य केलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि भारताचा पैसा, भारताचं मनुष्यबळ वापरून इतर ज्या काही वसाहती आहेत त्या सुद्धा आपल्या ताब्यात ह्या ब्रिटिशांनी घेतलेल्या आपल्याला लक्षात घ्यायच्या. ठीक आहे, त्यामुळं हे 2 अ आणि ब काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल. आता एलिमिनेट सुद्धा तुम्ही करू शकत होतात. कसं? शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी. त्यांचा उद्देश कधीच नव्हता बघा शेतकऱ्यांचा फायद्यासाठी. मग इथं ड दिलंय त्यामुळे हे येणार नाही. इथं सुद्धा ड आहे त्यामुळे 3 येणार नाही. मग उरले 2. दोन्हीपैकी तर हे आपल्याला माहिती आहे की जमीनदारीला आळा घालण्यासाठी आणि कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅडॅश या महसूल पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध येत होता. बघितलेला आपण काय? रयतवारी पद्धत. ठीक आहे, रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा काय होता? डायरेक्ट प्रत्यक्ष संबंध यायचा. डायरेक्ट शेतकऱ्यांकडून ते काय करायचे? महसूल गोळा करायचे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल गोळा करायचे? बघा, हे सुद्धा तेच आहे की डायरेक्ट ब्रिटिश काय करायचे? शेतकऱ्याकडून सरळ महसूल गोळा करायचे. तर रयतवारी पद्धत आहे. कोणती? रयतवारी पद्धत आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, एखाद्या वेळेस आता इथून पुढे काय डिटेलमध्ये विचारलं जाईल तुम्हाला, त्यामुळे आपण एकदम डिटेलमध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी आधी अभ्यासलेल्या आहेत. त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न पुढच्या काळात विचारला जाऊ शकतो.
मुंबई इलाक्यातील रयतवारी पद्धतीमध्ये इसवी सन 1836 साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला. शेतकऱ्यांचा छळ केला, त्याचप्रमाणे जमीनदारांना आर्थिक मदत दिली, जमीन महसुलांची मागणी वाढली. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे जमीन कसणाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुलाची मागणी कमी केली. आता बघा रयतवारी पद्धत जर आपण बघितली 1820 मध्ये त्या ठिकाणी लागू झाली. रयतवारी पद्धत लागू झाल्यानंतर या पद्धतीमध्ये 1836 साली काय झालेल्या आहेत, सुधारणा झाल्या. आणि त्या सुधारणा झाल्यानंतर कोणता बदल झाला होता, तर जमीन कसणाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुलाची मागणी काय केली होती, कमी केलेली होती. ठीक आहे, कमी केलेली होती. कारण की शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष जो आहे तो पसरत चाललेला होता, नाराजी जी आहे ती पसरत चाललेली होती. कारण की शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पिकवायचे, मात्र त्यातला सगळ्यात मोठा हिस्सा जो आहे तो कोणाला द्यावा लागायचा, सरकारला द्यावा लागायचा. त्यामुळं हे जमीन जी आहे ते विकण्याच्या जे काही बाबी आहेत किंवा घटना आहेत त्या वाढलेल्या होत्या. कारण की इथं पिकवायचं आणि त्यांना द्यायचं यापेक्षा शेतकरी काय करायला लागले होते, जमिनी विकायला लागलेले होते. त्यामुळं हे कुठेतरी होऊ नये यामुळं महसुलाची मागणी त्यांनी काय केली होती, कमी केली होती. कधी 1836 साली सुधारणा झालेल्या होत्या. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4. पुढे बघा महालवारी पद्धतीविषयी खालील कोणती विधानं बरोबर आहेत. लॉर्ड विल्यम बेंटिंगनं शेत जमिनीची उत्पादन क्षमता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्यात यावा हे नियम त्या ठिकाणी केला. मार्टिन बर्ड यांच्या देखरेखीखाली प्रत्येक खेड्यातील उपजाऊ आणि पडीक जमीन यांचे नकाशे तयार केले गेले. लंबरदार व त्या खेड्याचा सरपंच यांना सवलती दिल्या. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर महालवारी जी काही पद्धत आहे या महालवारी पद्धतीविषयी काही बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या आहेत. आता ही जी काही महालवारी पद्धत होती या महालवारी पद्धतीविषयी आधी आपण त्या ठिकाणी काय करूयात, तर समजून घेऊयात बाबी. ठीक आहे, काय करूयात आधी ह्या महालवारी पद्धतीविषयी जी काही महत्त्वाची बाबी आहेत त्या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे, बघा इथं काय म्हटलं होतं, लॉर्ड विल्यम बेंटिंगनं शेत जमिनीची उत्पादन क्षमता लक्षात घेऊन शेतसारा करण्यात यावा हे नियम केला, हे बरोबर आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे मार्टिन बर्ड यांच्या देखरेखीखाली खेड्यातील उपजाऊ आणि पडीक जमीन यांचं नकाशे तयार करण्यात आलं, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आणि लंबरदार हा खेड्याचा सरपंच यांना त्या ठिकाणी सवलती दिल्या, हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. तिन्ही स्टेटमेंट याचे बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आधी आपण काय करूयात, महलवारी जी काही पद्धत आहे त्या महलवारी पद्धतीविषयी जी काही इन्फॉर्मेशन आहे महत्त्वाची ती त्या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा नेक्स्ट पद्धत कोणती आलेली आहे, महालवारी. आता याच्या शब्दामध्येच काय आहे बघा, काय महाल. महाल म्हणजेच काय, तर गाव किंवा खेडे. ठीक आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, गाव किंवा खेडे. महाल म्हणजेच काय, गाव किंवा खेडे. मग या महालवारी पद्धतीमध्ये काय होतं, तर गाव. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं शासन आहे, शासन आणि गाव असा संबंध आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, शासन आणि गाव असा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. शासन काय करायचं, प्रत्येक शेतकऱ्याकडून जमीन महसूल गोळा न करता त्या संपूर्ण गावाकडून काय करायचं, तर जमीन महसूल गोळा करायचा. आणि हा जमीन महसूल गोळा करण्यासाठी तिथला जो काही गावचा प्रमुख आहे, ठीक आहे, या गावचा जो काही प्रमुख आहे, गावचा प्रमुख, या गावच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं, तर लक्षात घ्या इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता, याला लंबरदार, लंबरदार किंवा त्याला जर आपण बघितलं सरपंच जो वगैरे असायचा त्याच्याकडून काय केलं जायचं, तर हा महसूल जो आहे तो गोळा केला जायचा. ठीक आहे, लंबरदार हा काय होता, गावचा प्रमुख होता आणि हा काय करायचा, गावचा महसूल गोळा करायचा आणि तो कोणाला द्यायचा, शासनाला द्यायचा. ठीक आहे, आता वायव्य जो काही भाग आहे भारताचा किंवा पंजाब असेल, अवध असेल किंवा जो काही दोआबाचा प्रदेश आहे या भागामध्ये गाव हा काय होता, तर प्रमुख घटक होता किंवा महाल हे जे काही आहे तो त्या ठिकाणी प्रमुख घटक होता. त्याकडून महसूल गोळा करण्याची काही शिफारस आहे ती होल्ट मॅकेन्झी याने केली होती. कोणी केली होती, होल्ट मॅकेन्झी नावाचा व्यक्ती आहे बघा. आता ही पद्धत जर आपण बघितली तर 1822 साली ही पद्धत सुरू झाली होती. कधी, 1822 मध्ये ही पद्धत जी आहे ती सुरू झालेली होती. कोणी सुरू केली होती, होल्ट मॅकेन्झी आहे. कोण आहे, होल्ट मॅकेन्झी यानं काय केलं होतं, ही पद्धत जी आहे ती सुरू केली होती. मग कोणता भाग होता, कोणत्या भागात लागू करण्यात आली होती, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता गंगा यमुना ह्या ज्या काही नद्या आहेत, गंगा यमुना या नद्यांचा जो काही दोआबाचा भाग आहे, दोआबाचा जो काही भाग आहे म्हणजे दोन नद्यांमधील प्रदेश जो आहे, गंगा यमुना या दोन नद्यांमधील जो काही प्रदेश आहे दोआबाचा प्रदेश, त्या ठिकाणी ही महलवारी पद्धत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. त्याचप्रमाणे बघा पंजाब आहे, पंजाबमध्ये सुद्धा ही पद्धत आपल्याला सांगता येते. त्यानंतर आग्रा या ठिकाणी सुद्धा ही पद्धत जी आहे ती लागू करण्यात आली होती. त्यानंतर वायव्य भारत, ठीक आहे, जर आपण बघितलं
वायव्य जो काही भारत आहे किंवा वायव्य जो काही भाग आहे आपला, त्या वायव्य भागामध्ये काय करण्यात आली होती, ही जी काही महलवारी पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. ठीक आहे. अजून जर आपण बघितलं, जो काही अवध भाग होता, अवध प्रांत होता, त्या अवध प्रांतामध्ये सुद्धा काय करण्यात आलं होतं, ही पद्धत लागू करण्यात आली होती. ठीक आहे. लक्षात घ्या, होल्ट मॅकेन्झीने 1822 मध्ये महलवारी पद्धत जी आहे ती लागू करा असं त्या ठिकाणी सुचवलेलं होतं आणि त्यानुसार ही पद्धत त्या भागामध्ये लागू झाली होती. कारण की या भागांमध्ये गाव हा काय होता, प्रमुख घटक होता, त्यामुळे त्यावर कर आकारावा असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं या भागामध्ये म्हणजेच गंगा यमुना दोआबाच्या प्रदेशामध्ये, पंजाबमध्ये, आग्र्यामध्ये, वायव्य प्रांत असेल किंवा अवध प्रांत असेल, या भागामध्ये काय करण्यात आली होती, महलवारी पद्धत लागू करण्यात आली होती आणि संपूर्ण गावाचा महसूल गोळा करण्याची जबाबदारी जी आहे ती गाव प्रमुखाकडे टाकण्यात आली होती. त्याला काय म्हटलं जातं, लंबरदार म्हटलं जातं. हे लक्षात घ्या, त्याला लंबरदार त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि तो काय करायचा, संपूर्ण गावाकडून महसूल गोळा करायचा आणि तो शासनाला नेऊन त्या ठिकाणी द्यायचा. आता भारताचा जर विचार केला तर 30% भागावर ही काय पद्धत होती, लागू होती. भारतातल्या एकूण 30% भागावर काय होती, तर ही पद्धत जी आहे ती लागू होती. किती टक्के, 30% भागावर. बघा महत्त्वाचं आहे. आता आपण आधी काय अभ्यासलेलं होतं, कायमधारा पद्धत अभ्यासलेली होती. कायमधारा पद्धत किती टक्के भागावर होती, 19% भागावर कायमधारा पद्धत होती. त्यानंतर आपण अभ्यासलं होतं रयतवारी पद्धत. रयतवारी पद्धत जर आपण बघितली, जवळपास 51% भूभागावर काय होती, तर ही रयतवारी पद्धत त्या ठिकाणी लागू होती. त्यानंतर आहे महालवारी. महालवारी पद्धत जर आपण बघितली, किती टक्के भागावर होती, ही 30% भागावर आपल्या त्या ठठिकाणी ही पद्धत सांगता येते. मग तुम्हाला कधी कधी प्रश्न जो आहे तो इथं सुद्धा विचारला जाऊ शकतो की कोणती पद्धत किती टक्के क्षेत्रावर लागू होती. यस, तर कायमधारा 19%, रयतवारी 51%, महालवारी 30%. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आता ज्या काही महलवारी पद्धतीविषयी महत्त्वाच्या बाबी होत्या त्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. क्लिअर आहे. पुढे जाऊयात. यावर जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवायचा प्रयत्न या ठिकाणी करूयात. बघा आता हे तर प्रश्न आपण बघितलं की अ, ब, क हे तिन्ही या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. पुढे जर आपण बघितलं, पुढचा प्रश्न बघा काय आहे, एल्फिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती. आता महलवारी पद्धतीवर तेवढे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. आलेत प्रश्न कशावर, तर जोड्या जुळवावर प्रश्न आलेले आहेत की ते पद्धत कोणी सुरू केली. ठीक आहे. असे प्रश्न आजपर्यंत आपल्याला विचारलेले आहेत. आता पुढे आहे, एल्फिन्स्टनला जमीन महसूल संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती. ऑप्शन आहेत कायमधारा, रयतवारी, मौजेवारी आणि महालवारी. आता जर आपण बघितलं, हा जो काही एल्फिन्स्टन होता, तो एल्फिन्स्टन काय होता, तर 1819 ते 1827 या काळामध्ये मुंबईचा पहिला गव्हर्नर होता. लक्षात घ्या, कोण, मुंबईचा हा पहिला गव्हर्नर होता. कोण, एल्फिन्स्टन. मग या एल्फिन्स्टनला काय करायचं होतं, आता जी काही कायमधारा पद्धत होती त्या कायमधारा पद्धतीमध्ये खूप सारे दोष होते, त्यामुळं ती पद्धत इथं लागू होऊ नये यासाठी त्याने प्रयत्न केले होते. त्यानंतर रयतवारी पद्धत सुद्धा आली होती. मात्र रयतवारी पद्धतीमध्ये सुद्धा काही बाबी ज्या होत्या जे त्याला पटत नव्हत्या. यस, त्या बाबी त्याला पटत नव्हत्या. मग त्याने काय केलं आहे, तर ह्या जे काही कायमधारा असतील, रयतवारी पद्धत असतील आणि हे टाळून त्याला काय करायचं होतं, तर मौजेवारी पद्धत जी आहे ती इथं लागू करायची होती. कोणती पद्धत लागू करायची होती, मौजेवारी पद्धत जी आहे ती या मुंबई या भागामध्ये काय करायची होती, लागू करायची होती. एल्फिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती, तर मौजेवारी ही पद्धत लागू करायची होती. कारण की या दोन्ही पद्धतीमध्ये काहीतरी त्रुटी होत्या ज्या त्याला पटत नव्हत्या, म्हणून त्यानं काय केलं होतं, ही मौजेवारी पद्धत लागू केली होती. मात्र कालांतराने पुढे जाऊन जी काही रयतवारी पद्धत आहे ती त्याला लागू करावी लागलेली होती. लक्षात घ्या. मात्र त्याला स्वतःला काय करायचं होतं, स्वतःला त्याला इथं मौजेवारी पद्धत लागू करायची होती. म्हणजे यातल्या दोन्हीमध्ये जे काही चांगल्या बाबी आहेत त्या एकत्रित करून त्याला मौजेवारी पद्धत इथं लागू करायची होती. मात्र ते लागू त्या ठिकाणी झाली नाही. रयतवारी पद्धतच सर्व ठिकाणी लागू झालेली आपल्याला सांगता येते. मात्र लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक त्याला काय करायचं होतं, मौजेवारी पद्धत लागू करायची होती. आता जोड्या लावा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा इकडे वेगवेगळे आपल्याला ब्रिटिश अधिकारी दिलेत आणि त्यांनी लागू केलेल्या पद्धती दिलेल्या आहेत. आपल्याला काय केलेलं आहे, तर जो काही उत्तराचा योग्य पर्याय आहे तो निवडायला सांगितला आहे. आता वॉरन हेस्टिंग दिले. वॉरन हेस्टिंगनं काय केलेलं आहे, तर बोली पद्धत लावलेली आहे. बघा ठीक आहे, आपण आधी बघितलेलं होतं. लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कायमधारा पद्धत लागू केलेली आहे. थॉमस मनरो रयतवारी पद्धत लागू केली आणि होल्ट मॅकेन्झी जो आहे यानं काय केलं होतं, महालवारी पद्धत लागू केलं होतं. मग आता यावरून जर आपण बघितलं तर आन्सर आपल्याला काय पाहिजे, 4, 2, 3, 1 हे आन्सर त्या ठिकाणी पाहिजे. 4, 2, 3, 1 कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला हे आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे वॉरन हेस्टिंगनं काय केलं होतं, बोली पद्धत सुरू केली होती. त्यानंतर कॉर्नवॉलिसनं काय केलं होतं, कायमधारा पद्धत सुरू केली होती. थॉमस मनरोने रयतवारी पद्धत सुरू केली होती आणि होल्ट मॅकेन्झीने काय केलं होतं, महालवारी पद्धत सुरू केली होती.
मग आता ज्यांना कोणाला हे लक्षात राहत नाही त्यांना मी पुढे ट्रिक सुद्धा सांगेन, शेवटी जाताना एक ट्रिक सुद्धा सांगेन की कशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मग आता तुम्ही पुढे बघा. आता हे एक जे आहे त्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आता वॉरन हेस्टिंग इथं दिले. हेस्टिंगनं काय केलं होतं, बोली पद्धत किंवा यालाच काय म्हटलं जातं, लिलाव पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, लिलाव पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्याचप्रमाणे याला काय म्हटलं जातं, पंचवार्षिक पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, काय पंचवार्षिक पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. कारण की काय केलं जायचं तर 5 वर्षासाठी हे ठेके जे आहेत ते ठेकेदारांना दिले जायचे आणि ठेकेदार 5 वर्षासाठी महसूल गोळा करायचे. मात्र ठेके देताना कसं केलं जायचं, लिलाव केला जायचा. जो जास्त बोली लावेल त्याला काय केलं जायचं तर तो भाग जो आहे तो महसूल गोळा करण्यासाठी दिला जायचा किंवा लिलाव केला जायचा. ठीक आहे, म्हणून याला बोली पद्धत, बोली लावली जायची म्हणून बोली पद्धत, लिलाव केला जायचा म्हणून लिलाव पद्धत, 5 वर्षासाठी लागू होती म्हणून पंचवार्षिक पद्धत. यापैकी काही जरी आलं तर कोण आहे, वॉरन हेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊ. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. योग्य जोड्या जुळवा असं विचारले आपल्याला. परत बघा काय आहे तर या पद्धती आहेत, जमीन महसूल सुधारण्याच्या पद्धती आहेत आणि त्या कोणत्या भागात लागू होत्या अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने फिरला गेला हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता कायमधारा पद्धत जर आपण बघितली तर कायमधारा पद्धत कोणत्या भागामध्ये लागू करण्यात आली होती तर बंगाल, बिहार आणि बनारस या भागामध्ये लागू करण्यात आली होती. महालवारी पद्धत आपण बघितलं की पंजाब, आग्रा आणि अवध या भागामध्ये चालू करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा मालगुजारी एक पद्धत होती जी की सेंट्रल प्रोव्हिन्सन या भागामध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आली होती. आणि रयतवारी पद्धत आपल्याला माहिती आहे की मुंबई आणि मद्रास या भागामध्ये लागू करण्यात आली होती. आता मालगुजारी इथं नवीन काहीतरी आलंय, मग आपल्याला माहिती नाही, मग तरी सुद्धा हे 3 माहिती असतील तरी सुद्धा आपल्याला काय करता येतं, उत्तरापर्यंत पोहोचता येतं. लक्षात घ्या, कायमधारा पद्धत तर माहिती आहे आपल्याला की बंगाल, बिहार आणि आसाम किंवा बनारस या भागामध्ये ही पद्धत लागू करण्यात आली होती. त्यामुळे कायमधारा पद्धत 2 कुठं आहे बघायचं आधी. ठीक आहे, आता बघा जरी तुम्हाला कायमधारा पद्धती माहिती असली की कायमधारा पद्धत कोणत्या ठिकाणी बंगाल, बिहार, बनारसमध्ये, मग आपल्याला काय पाहिजे, अ साठी 2 पाहिजे, अ साठी 2 पाहिजे. इथं 4 आहे त्यामुळे हे कटलं, इथं 3 आहे त्यामुळे हे कटलं, इथं 1 आहे अ साठी म्हणून कटलं. राहिलं काय 4, अ साठी 2 कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 1 जरी माहिती असलं तरी काय करता येतं, आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. एलिमेंट जे काही ऑप्शन आहे ते करून आपण काय करू शकतो, उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला काय माहिती आहे की कायमधारा पद्धत माहिती कुठं, बंगाल, बिहार, बनारसमध्ये लागू केली. यस, त्यामुळं या एकावरून सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येते बघा. कारण की अ साठी इथं 4 दिले, अ साठी 4 जर आपण बघितलं तर 4 कोणासाठी आहे तर मालगुजारीसाठी आहे. कायमधारा पद्धती 2 पाहिजे आपल्याला, इथं कुठंच 2 नाही, ऑप्शन 1 अ मध्ये. त्यामुळे काय पर्याय क्रमांक 2 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात. ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला विचारलं. ठीक आहे, ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला. ऑप्शन आहे जमीनदारी आणि रयतवारी, जमीनदारी आणि वतनदारी, रयतवारी आणि जागीरदारी, वतनदारी आणि रयतवारी. आता बघा ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या जमीनदारी आणि रयतवारी पद्धतीचा अवलंब केला होता. कोणत्या पद्धतीचा, जमीनदारी आणि रयतवारी. आता बघा जी काही कायमधारा पद्धत होती, जी काही कायमधारा पद्धत आहे या कायमधारा पद्धतीलाच काय म्हटलं जातं, हिलाच जर आपण बघितलं तर बिस्वेदारी पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. यालाच बिस्वेदारी पद्धत त्या ठिकाणी म्हटलं जातं. यालाच जर आपण बघितलं मालगुजारी पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यालाच जमीनदारी पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, कायमधारा पद्धतीचेच काय आहेत ते नावं आहेत, बिस्वेदारी, मालगुजारी, त्याचप्रमाणे जमीनदारी. हे नावं तुम्हाला काय करायचे आहेत तर व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. इथं सुद्धा काय तर परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत बघा. ठीक आहे, कायमधारा पद्धतीची वेगवेगळी जी काही नावं आहेत यावर सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की याची आणखी नावं काय आहेत. आता इथं जमीनदारीवर विचारलाय, इथं काय केलंय जमीनदारीवर प्रश्न विचारला. मात्र बिस्वेदारी, मालगुजारी, जमीनदारी, अजून एक आहे बघा नाव जहागीरदारी या नावानं सुद्धा काय केलं जातं, या पद्धतीला ओळखलं जातं. महत्त्वाचं आहे, बिस्वेदारी, मालगुजारी, जमीनदारी आणि जहागीरदारी या नावाने कोणत्या पद्धतीला ओळखलं जातं, कायमधारा पद्धतीला ओळखलं जातं. त्यामुळं जमीनदारी आणि रयतवारी या ठिकाणी बरोबर आपल्याला हे आन्सर जे आहे ते सांगता येतं. कारण की हे जे काही पद्धती आहेत त्या ब्रिटिशांनी लागू केलेल्या आपल्याला सांगता येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार त्या ठिकाणी झालेली आहे. काय, इंदापूर तालुक्यातली जी काही जमीन मोजणी आहे ती कोणत्या सिद्धांतानुसार झाली तर रिकार्डोचा जो काही खंड सिद्धांत आहे
या खंड सिद्धांतानं काय झालेली आहे, इथली जी काही जमीन मोजणी आहे ती झालेली आहे. आपण सुरुवातीलाच अभ्यासलं होतं बघा की प्रिंगलेनं काय केलं होतं, रिकार्डोचा खंड सिद्धांत त्या ठिकाणी वापरून इथल्या जमिनीची की मोजणी वगैरे केली होती. कुठं, इंदापूरमध्ये केली होती. आणि खंड जो आहे, आता महसूल गोळा करताना खंड ही जी काही बाब आहे ती त्यानं महत्वाची सांगितली होती. कोणी, रिकार्डोनं. रिकार्डो कोण होता, एक डेव्हिड रिकार्डो हा अर्थतज्ञ आहेत. मग त्यांनी काय केलं होतं, खंडाला जास्त महत्त्व दिलं होतं की तुम्ही महसूल गोळा करत असताना खंड ही बाब जी आहे ती लक्षात घ्या किंवा तिला महत्त्व द्या, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं यात इंदापूर तालुक्यामध्ये जमीन मोजणी कोणत्या सिद्धांतानुसार झाली होती, तर रिकार्डोचा खंड सिद्धांत. कोणी केली होती, प्रिंगलेनं केलं होतं बघा, लक्षात घ्या. आपण अभ्यास होतो सुरुवातीला. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. पुढीलपैकी अचूक जोडी ओळखायला सांगितली आपल्याला. वॉरन हेस्टिंग आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळे आपल्याला अधिकारी सांगता येतात आणि कोणत्या पद्धती लागू केल्यात किंवा पुरस्कर्ते कोण आहेत, हे सेम प्रश्न आहेत मात्र फिरून विचारलेले आहेत, ते बघूयात आपण. आता इथं काय म्हटलंय, अचूक जोडी विचारले. कशी अचूक जोडी? वॉरन हेस्टिंग लिलाव पद्धत आपण अभ्यासलेली आहे. लॉर्ड कॉर्नवालिस कायमधारा पद्धत आपण पाहिलेली आहे. थॉमस माल्थस, इथं काय म्हटलंय, थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचा पुरस्कर्ता म्हटलंय. बरोबर आहे, लक्षात घ्या. रॉबर्ट प्रिंगले इथं काय म्हटलेलं आहे, डेव्हिड रिकार्डोचा शिष्य, हे सुद्धा बरोबर आहे, लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या जोड्या काय आहेत, बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व काय असल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. 4ही काय आहेत, बरोबर जोड्या आहेत, अचूक जोड्या आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा आन्सर काय येईल, अगदी बरोबर येईल. कारण की वॉरन हेस्टिंग आपण बघितलेलं आहे की लिलाव पद्धत असेल, बोली पद्धत असेल किंवा पंचवार्षिक पद्धत असेल, या पद्धतीने त्याने महसूल गोळा केला होता. तिला नावं वेगवेगळे आहेत. कॉर्नवालिस कायमधारा पद्धत, बंगाल, बरोबर आहे. माल्थस जर आपण बघितलं तर माल्थस आहे, जेरम आहे, त्याचप्रमाणे जेम्स मिल आहे, डेव्हिड रिकार्डो आहेत, हे काय होते, रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते होते, आपण पाहिलेलं होतं. त्यामुळे हे सुद्धा जोडी बरोबर आहे. आणि हा प्रिंगले काय होता, तर डेव्हिड रिकार्डोचा शिष्य आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. आणि 4ही जोड्या काय आहेत, बरोबर आहेत. आणि हा जो काही रिकार्डोचा सिद्धांत होता तो त्याने त्या ठिकाणी इंदापूरमध्ये लागू केला होता. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे कशाचा समावेश होता. ठीक आहे, बघा, एल्फिन्स्टननं सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची जी काही पद्धत आहे ती म्हणजे कोणत्या पद्धतीचा त्याच्यामध्ये समन्वय होता असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मौजेवारी, कायमधारा आणि रयतवारी पद्धत यांचा काय सांगता येतो, समन्वय जो आहे तो सांगता येतो. ठीक आहे, बघा, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. मौजेवारी, कायमधारा आणि रयतवारी या तिघांचा समन्वय सांगता येतो. कारण की त्याला कायमधारा इथे त्यांनी लागू केली होती कारण की त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. रयतवारी त्याला इथं लागू करायची नव्हती कारण की त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, म्हणून त्याने स्वतःची मौजेवारी लागू करायची होती. मात्र पुढच्या काळामध्ये ह्या तिघांचाही समन्वय जर आपण बघितला तर जर आपण बघितली त्याला तिघांमध्ये जे काही चांगल्या बाबी आहेत किंवा कायमधारा आणि रयतवारीमध्ये ज्या काही चांगल्या बाबी आहेत ह्या लागू करायच्या होत्या. कशामध्ये, मौजेवारी पद्धतीद्वारे. मात्र लागू कोणती करण्यात आली होती, रयतवारी पद्धतच लागू करण्यात आली होती, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं. आता इथं मक्ता दिलंय बघा. आता मक्ता काय आहे, मक्ता पद्धत जर आपण बघितली तर ही सुद्धा काय होती, महसूल गोळा करण्याची एक पद्धत होती. मात्र कोणाच्या काळामध्ये मक्ता पद्धत होती, पेशव्यांच्या काळामध्ये. जे काही पेशवे होते, पेशव्यांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर काय होतं, ही पद्धत त्या ठिकाणी सांगता येते. कशाची, महसूल गोळा करण्यासाठी. अजून एक पद्धत होती बघा, खोती पद्धत आहे. कुठं होती खोती पद्धत, कोकणामध्ये खोती पद्धत आपल्याला सांगता येते. कुठं, कोकणामध्ये काय होती, तर कोकणामध्ये ही खोती पद्धत जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. मक्ता पद्धत पेशवे काळामध्ये होती आणि खोती पद्धत कोकणामध्ये खोती पद्धत होती जमीन महसुलाशी संदर्भातली, लक्षात घ्या. ठीक आहे, तर या पद्धती सुद्धा महत्त्वाच्या आहेत. इकडे सुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतं, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की मक्ता पद्धत कोणाच्या काळात होती, पेशव्यांच्या काळामध्ये होती, आणि खोती पद्धत कुठे होती, कोकणामध्ये होती. ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. पुढे जाऊयात. टिंबटिंब येथील जानेवारी 1959च्या काँग्रेसच्या अधिवेशनात जमीन सुधारणा कायदा लागू करण्यासाठी एक ठराव पारित करण्यात आला होता. कधी, 1959, स्वातंत्र्यानंतर. बघा, कोण्या ठिकाणी, नागपूरमध्ये हे अधिवेशन भरलं होतं. आणि नागपूरमध्ये भरलेल्या या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जमीन सुधारणा कायदा जो आहे तो लागू करण्यासाठी एक ठराव जो आहे तो काय करण्यात आला होता, पारित करण्यात आला होता. कोण्या ठिकाणी, नागपूरच्या अधिवेशनामध्ये, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे आहे कुळ कायदा. कुळ कायदा सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे. कुळ खंडणी नियमन, वहिवाटाची सुरक्षितता, त्याचप्रमाणे कुळांना मालकी हक्क देण्याबाबतची पुष्टी, कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा. कोणत्या गोष्टींचा समावेश या कुळ कायदा किंवा वहिवट सुधारणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, तर सगळेच आहेत बघा. ठीक आहे, कुळखंडणी नियमन आहे, त्याचप्रमाणे वहिवाटाची सुरक्षितता आहे, कुळांना मालकी हक्क देण्यासंबंधीची पुष्टी असेल किंवा कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा असेल,
या कुळ कायदा सुधारणामध्ये या सर्व गोष्टींचा काय होतो, समावेश होतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर ह्या महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे, जे काही महत्त्वाचे प्रश्न यावर विचारले होते ते आपण अभ्यासले आहेत. मग आता लक्षात कसं ठेवायचं ते आपण एक शॉर्टमध्ये त्या ठिकाणी ट्रिक बघूयात. लक्षात घ्या की लक्षात कसं ठेवायचं मग ह्या बाबी. यस, चला ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात की लक्षात कसं ठेवायचं. तर आता जी काही कायमधारा पद्धत आहे, ठीक आहे, कायमधारा पद्धत जर आपण बघितली, कोणती आहे, कायमधारा पद्धत आहे. त्यानंतर जर आपण बघितलं रयतवारी पद्धत आहे, रयतवारी पद्धत सांगता येते. त्यानंतर आहे बघा महालवारी पद्धत. ठीक आहे, आता कोणी कोणती पद्धत सुरू केली हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूयात. आता कायमधारा जी आहे त्यातलं क लक्षात घ्या, कायमधारामधलं क लक्षात घ्या. आणि कोणी सुरू केली, कॉर्नवॉलिसनं. क लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कोणी सुरू केली आहे, कॉर्नवॉलिसनं काय केलं आहे, ही पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काय करायचं आहे, कायमधाराचं क आणि कॉर्नवॉलिसचं क लक्षात ठेवा. म्हणजे क वरून तुम्हाला लक्षात आहे की कायमधारा म्हटल्यानंतर जिथं पर्यायामध्ये क दिसतंय कॉर्नवॉलिस त्या ठिकाणी ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता किंवा त्याला टिक करू शकता. आता रयतवारी आहे. यस, रयतवारी आहे. सुरू करणारा कोण आहे, मंड्रो, थॉमस मंड्रो. रो वर भर द्यायचा आपल्याला, र. ठीक आहे, रयतवारी मंड्रो. रो काय, तर रयतवारी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानं मंड्रोनं काय केलं होतं, तर रयतवारी पद्धत त्या ठिकाणी सुरू केली होती. आता महलवारी पद्धत जर आपण बघितली, यामध्ये म आहे आणि सुरू करणारा कोण आहे, होल्ट मेकॉन्झी आहे. मेकॉन्झी लक्षात ठेवा. ठीक आहे, म आणि म तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कोण आहे सुरू करणारा, होल्ट मेकॉन्झीनं काय केलं होतं, तर ही पद्धत जी आहे ती सुरू केली होती, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, जे काही पहिलं अक्षर आहे त्यावरून लक्षात ठेवू शकता. कायमधाराचं क आणि कॉर्नवॉलिसचं क लक्षात ठेवायचं आहे. रयतवारीचं र आणि मंड्रोचं र लक्षात ठेवायचं आणि महालवारीचं आणि मेकॉन्झीचं म लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर हे जे काही एक शॉर्ट ट्रिक्स आहे, या शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर हे जी काही पद्धत आहे या पद्धती ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकता. यस, तर ह्या महत्त्वाच्या काही बाबी होत्या त्या आपण त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. किती टक्के क्षेत्रावर कोणती बाब लागू होती हे सुद्धा महत्त्वाचं आहे परीक्षा दृष्टिकोनातून. तिथे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या भागात ती पद्धत लागू होती, कोणी लागू केली, ह्या बाबी यातल्या महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर जे काही महत्त्वाचे पॉईंट होते, यस, जे काही महत्त्वाच्या बाबी होत्या त्या आपण या लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. जर अजून अशाच पद्धतीचे काही व्हिडिओ असतील किंवा अजून जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील कोणत्याही विषयाचे असू द्यात, त्यावर जर लेक्चर बनवायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. किंवा हे जे काही लेक्चर आहे ते तुम्हाला कसं वाटलं, आवडलं का, परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं वाटलं का, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे आता पुढे आपली काही जी काही बॅचेस आहेत त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. त्यासुद्धा काय आहेत तर महत्त्वाच्या आहेत, ज्यांना आपल्या बॅचेस जॉईन करायच्या आहेत. आता आपला अभ्यास मित्र नावाचं काय आहे बघा, तर ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, आपला अभ्यास मित्र नावाचं काय आहे, ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनवर वेगवेगळ्या आपल्या बॅचेस ज्या आहेत ते उपलब्ध आहेत. प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही काय करू शकता, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर आपलं अभ्यास मित्र नावाचं जे काही टेलिग्राम पेजसुद्धा आहे, त्याचप्रमाणे अभ्यास मित्र नावाचं आपलं इन्स्टा पेजसुद्धा आहे. आणि या सर्वांचे जे काही लिंक आहेत ते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हे सर्व लिंक ज्या आहेत त्या मिळून जातील, लक्षात घ्या. तसेच बघा, कंबाईनचे जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी आपल्याकडे कंबाईन यशवंत बॅच जी आहे ती सुरू आहे, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, टेस्ट सिरीज, नोट्स सगळं तुम्हाला या एकाच बॅचमध्ये त्या ठिकाणी मिळून जाईल. फीस किती आहे, 1499 रुपयाची फीस त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्याचप्रमाणे बघा, जी काही राज्यसेवा विजेता बॅच सुद्धा आपली सुरू आहे. बॅच 2 सध्या सुरू आहे, कारण की आधी आपण जी काही बॅच सुरू केली होती फुल झालेली आहे. त्यानंतर आपण राज्यसेवा विजेता बॅच जी आहे ती सुरू केली आहे. फी आहे 1199 रुपये. येस, मग यामध्ये सुद्धा रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, लाईव्ह लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, हे सगळं तुम्हाला या लेक्चरमध्ये या बॅचमध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि आपण एक नवीन सुद्धा बॅच सुरू केली आहे, विजय भव नावाची बॅच, ज्यामध्ये जे काही रिव्हिजन आहे एका महिन्यामध्ये तुमचं जे काही पूर्ण रिव्हिजन आहे सिलेबस त्या ठिकाणी करून घेतलं जाणार आहे. आणि एक बूस्टर डोस स्वरूपाची ती बॅच सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. अधिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर कॉल करू शकता आणि जी काही अधिक इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे ती तुम्ही या ठिकाणी मागू शकता. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर आपला ॲप आहे, प्ले स्टोरवरून तुम्हाला काय करायचं ते
इन्स्टॉल करायचं आहे आणि तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.